नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज आपल्या एथिक्सच्या पुढच्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. ठीक आहे. पुढलं प्रकरण काय आहे? भावनिक बुद्धिमत्ता. ठीक आहे. आपण याच्यात आपली 3 प्रकरणं संपवलेली आहेत. पहिलं प्रकरण काय होतं, की आपण आपल्या जे काही एथिक्स, इंटेग्रिटी आणि ऍप्टिट्यूड हे जे काही आपल्या पेपरचं शीर्षक आहे, आपल्या जीएस कोडचं, ते आपण समजून घेतलं. दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण मूल्य, वृत्ती, नैतिकता आणि नीतिमत्ता या संकल्पनांचा अभ्यास केला. त्यानंतर आपण तिसऱ्या चॅप्टरमध्ये ऍटिट्यूड म्हणजेच काय अभिवृत्ती किंवा वृत्ती हा घटक आपण अभ्यासलेला आहे एकदम डिटेलमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आज आपण आपल्या चौथ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. चौथं प्रकरण काय आहे? भावनिक बुद्धिमत्ता. ठीक आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? इमोशनल इंटेलिजन्स. ठीक आहे. मग ही भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय हे आपण अभ्यासणार आहोत. तिची सनदी सेवेसाठीची उपयुक्तता काय आहे हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. मग या टॉपिक मध्ये आपण नेमके कोणकोणते घटक अभ्यासणार आहोत हे अगोदर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. की याच्यामध्ये आपण सुरुवातीला भावना म्हणजे काय या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. ठीक आहे. की भावना म्हणजे काय अभ्यासलेलं आहे. मग आज भावनांसोबत अजून थोडं तपशीलवार मध्ये बघूयात. त्यानंतर आपण भावनांचे प्रकार बघूयात. म्हणजेच काय एक संकल्पना, त्यानंतर या संकल्पनेचे म्हणजे भावनांचे काय प्रकार असतात का आणि भावनांसंबंधी काही मिथक आहेत का, मिथ्स आहेत का. ठीक आहे. या गोष्टी आपण भावनामध्ये अभ्यासूयात. त्यानंतर आपण भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना बघूयात. यामध्ये आपण पुन्हा भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना. ठीक आहे. त्यानंतर भावनिक बुद्धिमत्तेचे घटक किंवा बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ ईआय म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात की भावनिक बुद्धिमत्तेचे मुख्य स्तंभ किंवा घटक. ठीक आहे. बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ ईआय ही इंग्लिशमध्ये टर्म तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण की युपीएससी याच्यावरचे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण हे जे काही भावनिक बुद्धिमत्तेचे जे काही घटक आहेत ते घटक आपण थोडेसे तपशीलवारने बघूयात, त्यांचा अर्थ नीट समजून घेऊयात. आणि भावनिक बुद्धिमत्तेचे जे 2 मॉडेल्स आहेत त्या स्तंभांच्या दृष्टीनं ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. आणि त्यानंतर या भावनिक बुद्धिमत्तेचं महत्व काय आहे ते बघूयात. आणि त्यानंतर आपण पुढे भावनिक बुद्धिमत्तेचं म्हणजे लोकप्रशासनामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचं उपयोजन आपण बघूयात की भारतातील सनदी सेवेच्या संदर्भात. ठीक आहे. सनदी सेवेच्या संदर्भात ईआय भावनिक बुद्धिमत्ता आपण बघूयात. आणि त्यानंतर आपल्या भगवद्गीतेमध्ये जे काही भावनिक बुद्धिमत्तेचं उदाहरणं असतील किंवा जी संकल्पना सांगितलेली आहे स्थितप्रज्ञाची ती आपण थोडक्यात बघूयात. ठीक आहे. भगवद्गीतेनं किंवा भारतीय संदर्भात ईआय त्याला आपण असं म्हणू शकतो, भारतीय संदर्भात भावनिक बुद्धिमत्ता किंवा ईआय. ठीक आहे. हे टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. पुन्हा लेक्चरच्या शेवटाला आपण इकडे येऊया. ठीक आहे. आता आपण भावना म्हणजे काय ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे भावना म्हणजे काय. भावनेला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? इमोशन्स. ठीक आहे. ठीक आहे. हे पाहण्याच्या अगोदर की या टॉपिकवरती प्रश्न कसे येत असतात. ठीक आहे. एक महत्वाची म्हणजे एक असाइनमेंट तुम्हाला देत आहे मी की राग असेल, राग म्हणजे काय? अँगर. ठीक आहे. त्यानंतर द्वेष असेल, द्वेष म्हणजे काय? हेट्रेड. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणत आपण की आनंद असेल, आनंद म्हणजे काय? हॅपीनेस. त्याशीच मिळती जुळती संकल्पना म्हणजे काय? जॉय. ठीक आहे. त्यानंतर जेलसी, जेलसीला आपण काय म्हणतोय? ईर्ष्या. ठीक आहे.
ठीक आहे, जेलसी असेल. त्यानंतर डिझायर किंवा इच्छा हेही म्हणू शकतो आपण. मग त्याच्या अगोदर आपण लोभ किंवा हाव, ज्याला आपण ग्रीड म्हणतो, ग्रीड, ठीक आहे, किंवा प्रेम असेल ही एक भावना, लव, ठीक आहे. या महत्वाच्या भावना आहेत, ठीक आहे. या भावना तुम्हाला तयार करून ठेवायच्या, म्हणजे यांची तयारी करून ठेवायची. यांची तयारी तुम्ही कशी कराल, की यांची व्याख्या काय आहे, ठीक आहे, यांची वेगवेगळी प्रकटीकरणं म्हणजे मॅनिफेस्टेशन काय आहेत, म्हणजे त्या कोणत्या वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त होत असतात, आणि त्यानंतर यांची उदाहरणे. मग ती उदाहरणं तुमच्या वैयक्तिक अनुभवातील असतील, तुमचे वैयक्तिक अनुभव, ठीक आहे, किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अनुभव असतील, किंवा आपल्या इतिहासातील उदाहरणं असतील या भावनांची, किंवा जागतिक पातळीवरील जे काही आंतरराष्ट्रीय राजकारण चालतं तिथली उदाहरणं असतील, खेळातील उदाहरणं असतील, ती उदाहरणं तुम्ही तयार करून ठेवाल. आणि जर का ह्या ज्या काही निगेटिव्ह इमोशन्स आहेत, राग असेल, द्वेष असेल, ईर्ष्या असेल, लोभ असेल, मग यांना कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, ठीक आहे, यांचं मॅनेजमेंट किंवा या नकारात्मक भावनांना हाताळायचं कसं, ठीक आहे, ही एक गोष्ट तुम्ही तयार करून ठेवाल. किंवा लेक्चरच्या शेवटाला वाटलं तर मी ही गोष्ट डिस्कस करेन, ठीक आहे, की नकारात्मक भावनांवर मात कशी करता येईल आपल्याला, ठीक आहे, इथपर्यंत. मग एवढं तुमच्यासाठी एक काय म्हणूया, एक क्लास असाइनमेंट आहे की तुम्हाला या गोष्टी तयार करून ठेवायच्या, ठीक आहे. त्यानंतर आपण या भावनिक बुद्धिमत्तेच्या टॉपिकवरती प्रश्न कसे येतात की थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, की याच्यामध्ये एकतर प्रश्न येणार की ह्या ज्या काही इमोशन्स बघितले होते आपण, राग असेल, द्वेष असेल, आनंद असेल, या थेट इमोशन्स वरती प्रश्न येतात, ठीक आहे. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला दाखवलेलं की व्हॉट डू यू मीन बाय हॅपीनेस हा प्रश्न आलेला आहे. किंवा अँगर ही एक निगेटिव्ह इमोशन आहे आणि ती व्यक्तीच्या पतनाला कशी कारणीभूत ठरते याच्याविषयी ऑलरेडी युपीएससीने प्रश्न विचारलेला आहे. एकतर या भावनांवरती प्रश्न येत असतात, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही आपण सैद्धांतिक गोष्टी अभ्यासणार आहोत, थेरॉटिकल, की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स काय आहेत, ठीक आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात. म्हणजेच काय, जे काही सैद्धांतिक गोष्टी आहेत, सैद्धांतिक बाबी या टॉपिक मधल्या, ठीक आहे, जसं की व्हॉट इज ईआय, म्हणजे व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय इमोशनल इंटेलिजन्स, ठीक आहे. त्यानंतर व्हॉट आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ ईआय, म्हणजेच काय, ईआयचे मुख्य स्तंभ किंवा ईआयचे घटक काय आहेत, ठीक आहे, या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कॅन वी बी, म्हणजे आपण ईआय शिकू शकतो का, ईआय लर्न केली जाऊ शकते का, ठीक आहे. या अँगलने याच्यावरती थेरॉटिकल प्रश्न युपीएससीने ऑलरेडी विचारलेले आहेत आणि एमपीएससी सुद्धा इथून पुढे विचारणार आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये तिसरा प्रश्न हा ऍप्लिकेशनचा असतो, ठीक आहे, की ह्या एआयचं उपयोजन या संदर्भामध्ये, की एआयचं प्रशासकीय व्यवहारामध्ये काय उपयोजन आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिसेसमध्ये, ठीक आहे, याच्याविषयी सुद्धा युपीएससीने प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याच वेळेस केस स्टडीमध्ये एखादा असा इश्यू असतो की जिथं तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स शो करायचा असतो, मग तिथं तुम्ही सांगणं गरजेचं आहे की मी भावनिक बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करेल आणि त्यानुसार अशी अशी ऍक्ट करेल, ठीक आहे. मग या दृष्टीनं प्रश्न येत असतात त्या टॉपिकवरती. आता आपण आपल्या चॅप्टरला खऱ्या स्वरूपात सुरुवात करूयात, ठीक आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघूयात की भावना म्हणजे काय. भावना, त्याला आपण इमोशन्स असं म्हणतो. ही काय असते, की एखाद्या घटनेला दिलेली प्रतिक्रिया असते. हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, ठीक आहे. घटनेला, एखाद्या घटनेला किंवा परिस्थितीला, ठीक आहे, एखाद्या घटनेला, परिस्थितीला दिलेली आंतरिक व बाह्य प्रतिक्रिया, ठीक आहे. इंटरनल असू शकते किंवा एक्सटर्नल, आंतरिक व बाह्य प्रतिक्रिया. रिॲक्शन टू एन इव्हेंट, एखाद्या घटनेला दिलेली तुम्ही प्रतिक्रिया. समजा एक घटना घडली, काय घटना घडली, की तुम्ही युपीएससीचा अभ्यास करत, तुम्ही युपीएससीची एक्झाम दिली आणि आज युपीएससीचा अंतिम निकाल लागला आहे आणि त्या अंतिम यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे. ही एक घटना घडली आणि त्या घटनेमुळे तुम्हाला आता आनंद वाटत आहे, त्या यशामुळे तुम्हाला काय म्हणूयात की आनंद वाटत आहे. ही काय आहे, या युपीएससी पास झालं, या घटनेला तुम्ही दिलेली प्रतिक्रिया आहे, ठीक आहे. समजा तुम्ही, कसं आता आपलं एक वय राहतं हे सध्याचं, की आपण कोणीतरी आपल्याला आवडतं, आपण त्या व्यक्तीला विषय टाकतो, ठीक आहे, तिला प्रपोज करतो आणि तिच्याकडून जर नकार आला तर आपल्याला दुःख वाटतं, ठीक आहे, आपण नाराज होतो. मग ही दुःख काय आहे, ही एक भावना आहे की त्या समोरच्या व्यक्तीनं तुमचा प्रस्ताव नाकारला याबद्दल, ठीक आहे.
म्हणजे ह्या भावना घटनेला दिलेली एक प्रतिक्रिया असते आणि या ज्या भावना असतात त्या भावना आपल्या व्यक्तींमध्ये उत्पन्न होत असतात. सर्व मनुष्य मात्रांमध्ये या भावना उत्पन्न होत असतात. मात्र हा व्यक्तिगत अनुभव असतो, वैयक्तिक अनुभव असतो. ठीक आहे, ज्याची त्याची भावना ही वेगवेगळी असते. हा ज्यानं त्यानं घ्यायचा अनुभव असतोय आणि आपण मनुष्य असल्या कारणानं आपल्याला भावनांचा अनुभव घेण्याची क्षमता आहे. ठीक आहे, त्या गोष्टी भावनांच्या चॅप्टरमध्ये महत्वाच्या असतात. ठीक आहे, की भावना म्हणजे काय? भावना सर्व मनुष्य मात्रांमध्ये असतात. आपण मनुष्य असल्यामुळे आपण त्याचा अनुभव घेण्याची क्षमता ठेवतो. ठीक आहे, मात्र ज्याचा त्याचा वैयक्तिक अनुभव असतो. ठीक आहे, त्यानंतर आपण काय म्हणू शकतो की या भावनांचे प्रकार, या भावनांचे आपण 4 प्रकारे प्रकार करतो. की पहिले म्हणजे प्राथमिक भावना. ठीक आहे, प्रायमरी इमोशन्स. प्राथमिक भावना म्हणजे काय? की एखाद्या घटनेला किंवा परिस्थितीला दिलेला तुम्ही थेट प्रतिसाद, थेट किंवा प्रत्यक्ष भावनिक प्रतिसाद. ठीक आहे, तुमचा डायरेक्ट इमोशनल रिस्पॉन्स काय आहे कशाला, एखाद्या घटनेला, एखाद्या परिस्थितीला, त्याला आपण प्राथमिक भावना म्हणतो. जसं की समजा काय म्हणूयात की तुमचा एखादा मित्र तुमच्याविषयी काहीतरी त्रासदायक बोलला. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही दुःखी झालात. तुमचा मित्र त्रासदायक बोलला ही एक घटना आहे, त्या घटनेला तुम्ही प्रत्यक्ष दिलेले प्रतिसाद काय आहे की तुम्ही दुःखी झालात. तो काहीतरी त्रासदायक तुमच्याविषयी बोलल्यामुळे तुम्ही दुःखी झालात. ही झाली तुमची प्राथमिक भावना. ठीक आहे, दुसरी असते ती म्हणजे द्वितीयक भावना, सेकंडरी इमोशन. ठीक आहे, द्वितीयक भावना. याच्यामध्ये काय होतं की हे जे काही प्राथमिक भावना आहे, या प्राथमिक भावनेला तुम्ही जो प्रतिसाद देतात, प्राथमिक भावनेला तुम्ही दिलेला प्रतिसाद किंवा तुम्ही दिलेला भावनिक प्रतिसाद, इमोशनल रिस्पॉन्स, त्याला आपण द्वितीयक भावना म्हणतो. ठीक आहे, आता तुमचा मित्र तुमच्याविषयी काहीतरी त्रासदायक बोलला, त्यामुळे तुम्ही दुःखी झालात आणि तुम्ही दुःखी झाल्यामुळे, ठीक आहे, तुम्ही दुःखी झाल्यामुळे त्याच्यावरती रागावलात. म्हणजे हा जी काय राग आहे ही द्वितीयक भावना आहे. ठीक आहे, ही प्राथमिक भावनेला दिलेली रिॲक्शन आहे, इमोशनल रिस्पॉन्स आहे, त्याला आपण द्वितीयक भावना म्हणतो. ठीक आहे, क्लिअर. त्यानंतर याच्या बाबतीत अजून 2 प्रकार केले जातात की सकारात्मक भावना आणि नकारात्मक भावना. ठीक आहे, म्हणजे सकारात्मक भावना म्हणजे काय की समज की ह्या भावना ह्या आनंददायी स्वरूपाच्या असतात. ठीक आहे, यामुळं आपल्याला सुखदचा अनुभव येतो. सुखदचा अनुभव म्हणजे काय की फील गुड एक्सपिरियन्स. आपल्याला गुड फील होतं ना कधी मध्ये, मग त्याला आपण सुखदचा अनुभव म्हणतो. ठीक आहे, या आपल्या आत्मविश्वास वाढवत असतात. मग या सकारात्मक भावना कोणत्या असतात की प्रेम असेल, त्यानंतर करुणा असेल, ठीक आहे, आनंद असेल, या सकारात्मक भावना आहेत. या आपल्याला सुखदचा अनुभव देतात, या आपल्याला आनंददायी बनवितात. ठीक आहे, याला आपण सकारात्मक भावना म्हणतो. आणि दुसऱ्या बाजूला असतात त्या म्हणजे नकारात्मक भावना. या नकारात्मक भावना ज्या आहेत या आपल्यातील आत्मविश्वास कमी करतात. ठीक आहे, या ज्या असतात त्या आपल्याला दुःखदचा अनुभव देतात. ठीक आहे, आपल्याला दुःखद स्वरूपाची भावना त्या क्रिएट करत असतात. मग ह्याच भावना व्यक्तीच्या पतनासाठी सुद्धा कारणीभूत असतात. व्यक्तीचं जे पतन होतं ते या नकारात्मक भावनांमुळे होतं. या नकारात्मक भावना कशा असतात की क्रोध असेल, राग, क्रोध, तुम्हाला ईर्ष्या आली किंवा काय म्हणूया की तुम्हाला हाव आणि लोभ जास्त असेल, तर या नकारात्मक भावना आहेत. आणि याच भावनांमधून म्हणजे तुमच्यामध्ये जर एखाद्या गोष्टीप्रती इच्छा निर्माण झाली, इच्छा म्हणजे त्याला काय म्हणूयात आपण कामना. ठीक आहे, डिझायर. आणि या डिझायरमुळे तुमच्यामध्ये एक आसक्ती, अटॅचमेंट क्रिएट होते आणि या अटॅचमेंटमुळे लॉंगिंग आणि लॉंगिंगमुळे तुमच्यामध्ये डिल्युजन क्रिएट होतं. ठीक आहे, म्हणजेच काय की या ज्या गोष्टी आहेत, राग असेल, क्रोध असेल, इच्छा, कामना, ईर्ष्या, या गोष्टी व्यक्तीच्या पतनाला कारणीभूत असतात, या नकारात्मक भावना. ठीक आहे, भावनांचे प्रकार तुम्हाला क्लिअर झाले असतील. त्यानंतर आपण भावनांसंबंधी काही मिथकं बघूयात की काही मिथ्स आहेत आपल्या समाजामध्ये, आपल्यामध्ये, की भावनांविषयी. की या मिथकांमध्ये आपण काय म्हणू शकतो, भावनांविषयीची मिथकं आहेत त्यांच्याविषयी की भावना या आपल्याला कमजोर बनवितात. ठीक आहे, म्हणतात ना आपल्या आजूबाजूचे काय काय लोक, किंवा भावना या आपल्याला विचलित करतात, म्हणजेच आपल्याला डिस्ट्रॅक्टेड फील करतात.
भावना या आपल्याला वस्तुनिष्ठ निर्णय घेण्यापासून रोखतात. म्हणजे व्यक्ती वस्तुनिष्ठ निर्णय घेत नाही असे काही समज आपल्या मध्ये आहेत आजूबाजूला. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते, हीच भावना आपल्याला प्रेरणा देत असते. हीच भावना आपल्यामध्ये म्हणजे जे आंतरवैयक्तिक संबंध आहे त्याच्यामध्ये विश्वास बांधणी करत असते, ट्रस्ट बिल्डिंग. ठीक आहे. हीच भावना आपले जे काही इतरांशी संबंध आहेत त्या स्थापित करत असते. एक जो बॉन्ड क्रिएट होतो आपला एका दुसऱ्या व्यक्तीशी, तो या भावनांमुळे होत असतो. त्यामुळे भावनांचं हे महत्व आहे, हे आपण इग्नोर करू शकत नाही. म्हणजेच काय, हे जे काही समज, हे काही गैरसमज आहेत भावनांविषयी, ते तेवढे सत्य नाहीये. म्हणजेच खरी समस्या ही भावनांची नाहीये. ठीक आहे. भावनिक असणं किंवा भावना असणं ही खरी समस्या नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही भावनांचं हाताळणी कशी करताय. ठीक आहे. हे सगळं येऊन ठेपतं ते तुम्ही भावनांना मॅनेज कसं करताय. मग भावनांना हाताळणं किंवा भावनांचं व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करणं, यालाच आपण भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणतो. यालाच आपण ईआय असं म्हणतो. ठीक आहे. आणि इथूनच पुढे म्हणजे भावनांचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता, यातून भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना पुढे येते. ठीक आहे. मग आता भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय ते आपण बघूयात. की मी आपल्या नोट्समध्ये भावनिक बुद्धिमत्तेच्या 2 व्याख्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. भावनिक बुद्धिमत्तेच्या 2 व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातून तुम्ही कोणती एक करून ठेवू शकता. यामध्ये आपण पहिली व्याख्या काय आहे की डॅनियल गोलमन काय म्हणतात, डॅनियल गोलमन. ठीक आहे. हे अभ्यासक आहेत. ठीक आहे. विचारवंत आहेत, लेखक. डॅनियल किंवा डॅनियल म्हणू शकता, डॅनियल गोलमन. त्यांनी इमोशनल इंटेलिजन्स नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेविषयी महत्वाच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे त्यांना भावनिक बुद्धिमत्तेचं जनक देखील म्हटलं जातं. इज अ फादर ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. ठीक आहे. त्यांनी त्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की व्यक्तीच्या यशामध्ये, ठीक आहे, ही व्याख्या नाही, ही जनरल माहिती, की व्यक्तीच्या यशामध्ये तिच्या आयक्यू पेक्षा EQ ची भूमिका किंवा AI ची भूमिका ही खूप जास्त असते. आयक्यू हा तुमच्या यशामध्ये केवळ 20% भूमिका पार पाडतो. मात्र EQ जो आहे, EI म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, ही 80% भूमिका पार पाडत असते. व्यक्ती यशस्वी होईल का नाही. म्हणजेच काय, तुम्ही केवळ बुद्धिजीवी, केवळ बौद्धिकदृष्ट्या खूप जास्त हुशार असून भागत नाही. तुम्हाला भावनांचं व्यवस्थापन कसं करता येतं की नाही व्यवस्थितरित्या, ते तुमचं यश, तुम्ही किती यशस्वी व्हाल हे मॅटर करत असतं, हे डिटरमाइन करत असतं. व्यक्तीच्या यशामध्ये भावनिक बुद्धिमत्तेची जास्त काय म्हणूया की जास्त भूमिका असते. ठीक आहे. हे त्यांनी म्हटलेलं आहे. पण त्यांनी या भावनिक बुद्धिमत्तेच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत. त्यांनी व्याख्या केलेल्या आहे त्यांच्या इमोशनल इंटेलिजन्स या ग्रंथामध्ये, की काय म्हणूयात, त्यांनी व्याख्या जी केलेली आहे ती व्याख्या आणि दुसरी एक व्याख्या, अशा 2 व्याख्या आहेत. ठीक आहे. ते काय म्हणतात की स्वतःच्या आणि इतरांच्या, ठीक आहे, माझी प्लस तुमची, म्हणजे स्वतःच्या प्लस इतरांच्या भावना समजून घेणं, भावना ओळखणं. ठीक आहे. भावना समजून घेणं आणि त्या भावना समजून घेणं म्हणजे त्या भावना ओळखणं आणि त्या भावनांचा एक काय म्हणतात, एक गुणवत्तापूर्ण एक उत्पादन जीवन जगण्याकरिता त्या भावनांचं स्वतःप्रती आणि इतरांप्रतीच्या त्या भावनांचं व्यवस्थापन करण्याची व्यक्तीची क्षमता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या भावना ओळखायच्यात, समोरच्या भावना ओळखायच्यात, त्या समजून घ्यायच्यात आणि त्या भावनांचा उपयोग तुम्हाला उत्पादक गुणवत्तापूर्ण एक निकोप जीवन जगण्याकरिता वापर करता येतं की नाही, या आधारे तुमची भावनिक बुद्धिमत्ता ठरणार, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. दुसरी एक व्याख्या आहे की व्यक्तीची स्वतःची तसेच इतरांच्या, ठीक आहे, आपण फळ्यावरती लिहूयात वाटलंच तर ती व्याख्या. दुसरी की व्यक्तीची स्वतःच्या तसेच इतरांच्या भावना ओळखण्याची, समजून घेण्याची, ओळखण्याची, तसेच काय म्हणतात त्याला की ओळखण्याची, समजून घेण्याची, ठीक आहे, ओळखण्याची, समजून घेण्याची आणि सकारात्मक पद्धतीनं, हा शब्द महत्वाचा आहे. ठीक आहे. पॉझिटिव्हली, सकारात्मक पद्धतीनं तिचं व्यवस्थापन आणि काय म्हणूयात की वापर. ठीक आहे. या 2 गोष्टी महत्वाच्या, की सकारात्मक पद्धतीनं
वापरण्याची आणि व्यवस्थापन करण्याची क्षमता, मॅनेजमेंट. हे तुम्ही तोंडपाठ करायची आहे व्याख्या, ठीक आहे. या दोन व्याख्यातली एक व्याख्या करण्याची क्षमता, याला आपण EI असं म्हणतो, ठीक आहे. समजलं? ते असं ऍज इट इज नका घेऊ. क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. ठीक आहे, समजते तुम्हाला? सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की व्यक्तीची स्वतःच्या म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःच्या भावना, इतरांच्या भावना ओळखायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्या भावनांचा स्वतःच्या आणि इतरांच्या सकारात्मक पद्धतीने वापर करायचा आहे, त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. ठीक आहे, त्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो. मग हे सकारात्मक पद्धतीने म्हणजे नेमकं काय? ठीक आहे, हे सकारात्मक पद्धतीनं म्हणजे तुम्हाला तुमच्या ताणतणाव मोकळा करता आला, म्हणजे तुम्हाला काय म्हणूयात की तुमचा जो काही ताणतणाव आहे तो मोकळा करता आला पाहिजे. तणाव मोकळा करता येणं. जेव्हा तुम्हाला काहीतरी वाटतं त्यावेळेस तुम्ही कोणाविषयी तरी ते एक्सप्रेस करता, म्हणजे तुमच्या भावना व्यक्त करता, त्यावेळेस आपल्याला सेन्स ऑफ रिलीफ मिळत असतो. ठीक आहे, एक आराम लाभत असतो. मग तणाव मोकळा करणं असेल किंवा इतरांशी संभाषण साधणं, ठीक आहे, किंवा इतरांशी परानुभूती ठेवणं. परानुभूती म्हणजे काय? इम्पॅथी. इतरांसंबंधी परानुभूती बाळगणं असेल, त्यानंतर आव्हानांवर मात करणं असेल, किंवा जे काही सामाजिक संघर्ष आहेत इंटरपर्सनल रिलेशन मधील आंतरवैयक्तिक संबंध, तुमच्या मित्राशी संघर्ष झाले असेल, काही कशावरून काही तुमचं बिघाड झाला असेल, ठीक आहे, तुमच्या संबंधामध्ये तणाव आला असेल, तर तो सोडवणं, ह्या सगळ्या गोष्टी काही सकारात्मक पद्धतीने तुम्ही तुमच्या भावना हाताळणं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळं तुम्हाला? ही व्याख्या परत वाचून घ्या की व्यक्तीची स्वतःच्या तसेच इतरांच्या भावना, ठीक आहे, स्वतःच्या तसेच इतरांच्या भावना ओळखण्याची, समजून घेण्याची आणि सकारात्मक पद्धतीनं वापरण्याची आणि व्यवस्थापन करण्याची क्षमता. मग हे सकारात्मक पद्धतीनं म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला समजलं असेल की तणाव मोकळा करणं, संभाषण साधनं असेल किंवा परानुभूती असेल किंवा सामाजिक कौशल्य असेल. ठीक आहे, या संदर्भामध्ये आपण भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या करू शकतो. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? डॅनियल गोलमन यांनी काय म्हटलेलं आहे की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे व्यक्तीची स्वतःच्या तसेच इतरांच्या भावना समजण्याची आणि त्यासोबत निकोप गुणवत्तापूर्ण उत्पादक जीवन जगण्याकरिता त्या भावनांचं स्वतःप्रती आणि इतरांप्रती व्यवस्थापन करण्याची क्षमता. ठीक आहे, या दोन व्याख्या आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवाल, यातली एखादी व्याख्या तरी. कारण की थेट प्रश्न येणार आहे की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, त्यावेळेस तुम्हाला ही व्याख्या लिहायची आहे. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत? आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगितलेली की व्यक्तीच्या यशामध्ये तिच्या IQ पेक्षा EI म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेचं महत्व हे जास्त आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपण पुढला टॉपिक बघूयात की भावनिक बुद्धिमत्तेचे घटक काय आहेत. म्हणजेच काय की बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ EI किंवा कंपोनंट्स ऑफ EI. यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहोत की बिल्डिंग ब्लॉक्स किंवा कंपोनंट्स म्हणजे घटक ऑफ EI. ठीक आहे, असा प्रश्न येऊ शकतो किंवा येणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण दोन मॉडेल्स शक्यतो पाहतो किंवा पुस्तकांमध्ये दिलेले असतात साधारणपणे. ते पहिले जे मॉडेल आहे ते मेयर अँड सॅल्वी यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, त्याला आपण मेयर अँड सॅल्वी असं देखील म्हणतो, मेयर आणि सॅल्वी. ठीक आहे, आणि दुसरं जे मॉडेल आहे ते डॅनियल गोलमन यांनी दिलेलं आहे. त्यांनी EI म्हणून ग्रंथ लिहिला, भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. त्यांना भावनिक बुद्धिमत्तेचं जनक म्हटलं जातं. ठीक आहे, त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक किंवा मुख्य स्तंभ सांगितलेले आहेत. ठीक आहे, ते कोणते आहेत ते पुढे पाहणार आहोत. आणि मेरियन साल्वे यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे 4 घटक सांगितलेले आहेत. ठीक आहे, हे आपण पाहणार आहोत. सुरुवातीला म्हणजे आपण हे जे डॅनियल गोलमन यांनी दिलेले घटक आहेत ते थोडे डिटेलमध्ये अभ्यासतो. आपण फक्त मेयर अँड सॅल्वे यांनी दिलेले घटक वरून वरून बघूया. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत? मग मेयर अँड सॅल्वे यांनी काय म्हटलं आहे
की भावनिक बुद्धिमत्तेचे काही घटक असतात. त्यामध्ये त्यांनी 4-5 घटक चार घटक सांगितलेले आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे, ते सुरुवातीला म्हणतात की पहिला घटक आहे इमोशनल परसेप्शनचा. इमोशनल परसेप्शन म्हणजे काय? भावनिक समज. मग त्यामध्ये ते म्हणतात की स्वतःच्या आणि इतरांच्या भावना जाणून घेण्याची क्षमता. ठीक आहे, त्याला इमोशनल परसेप्शन असं म्हणतात. की भावनिक समज म्हणजे काय? स्वतःच्या आणि इतरांच्या भावना जाणून घेण्याची क्षमता. त्यानंतर ते दुसरी टर्म वापरतात इमोशनल असिम्युलेशन. इमोशनल असिम्युलेशन म्हणजे काय? की तुम्हाला भावनांमध्ये फरक करता आला पाहिजे आणि तुमची जी काही विचार प्रक्रिया आहे तिला तुम्हाला सुलभ करता आला पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये काय बघितलं की स्वतःच्या आणि इतरांच्या भावना जाणून घेण्याची क्षमता. याच्या इमोशनल असिम्युलेशन म्हणजे काय? की भावना आत्मसात करणं त्या टाईपमध्ये की भावनांमध्ये फरक करता येणं आणि तुमची जी काही विचार प्रक्रिया आहे तिला सुलभ करता येणं, त्याला ते इमोशनल असिम्युलेशन असं म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर तिसरा घटक त्यांनी सांगितला तो म्हणजे इमोशनल अंडरस्टँडिंगचा. इमोशनल अंडरस्टँडिंग म्हणजे भावनांना समजून घेणं. ठीक आहे, याच्यामध्ये भावनांना जाणणं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये भावनांना समजून घेणं म्हणजे काय? की भावना असतील, भावनांद्वारे व्यक्त संकेत. ज्यावेळेस एखादी व्यक्ती बोलते, काहीतरी भावना व्यक्त करते, त्यातून काहीतरी संकेत व्यक्त होत असतो. मग भावनांद्वारे व्यक्त संकेत असतील किंवा भावनांचं संक्रमण असेल आणि या सर्व गोष्टींचा, या भावनांचा व्यक्तीच्या नातेसंबंधावर काय प्रभाव पडतो, काय परिणाम होतात, या गोष्टी इमोशनल अंडरस्टँडिंग मध्ये येतात. भावनांचं आकलन, भावनांना समजून घेणं याच्यामध्ये येत असतात. काय म्हटलं मी? की भावना असतील, भावनांद्वारे व्यक्त संकेत असतील आणि भावनांचं संक्रमण असेल, या सर्व बाबींचा व्यक्तीच्या नातेसंबंधावर काय प्रभाव पडतो, काय परिणाम होतात, याचा अभ्यास त्याला याचा अभ्यास किंवा या गोष्टींना आपण इमोशनल अंडरस्टँडिंग असं म्हणतो. आणि शेवटी महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे इमोशनल मॅनेजमेंट. ठीक आहे, इमोशनल मॅनेजमेंट या गोष्टी मी नोट्समध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. जर हुकूम चुकून युपीएससी किंवा एमपीएससी न याच्याविषयी प्रश्न विचारले की मेयर अँड सॅल्वी यांनी दिलेले भावनिक बुद्धिमत्तेचे घटक काय आहेत, तर तुम्हाला या चार गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. भावनिक समज असेल, भावनिक सम्मिलितीकरण किंवा भावनिक आत्मसात करणं असेल किंवा भावनिक आकलन असेल किंवा समजून घेणं असेल आणि भावनांचं व्यवस्थापन असेल. भावनांचं व्यवस्थापन म्हणजे काय? की एखादं उद्दिष्ट तुम्हाला जे गाठायचं आहे त्या उद्दिष्टासाठी भावनांचं व्यवस्थापन करण्याची तुमची क्षमता, त्याला आपण भावनांचं व्यवस्थापन असं म्हणतो. ठीक आहे, या चार गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपण महत्वाचं डॅनियल गोलमॅन यांनी दिलेलं मॉडेल पाहणार आहोत. ज्यावेळेस हा प्रश्न येईल की भावनिक बुद्धिमत्तेचे घटक काय आहेत, त्यावेळेस तुम्ही डॅनियल गोलमन यांनी दिलेलं मॉडेल लिहाल. ठीक आहे, की डॅनियल गोलमन यांना भावनिक बुद्धिमत्तेचा जनक म्हटलं जातं. ठीक आहे, यांनी ईआयचे किंवा भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक असल्याचं सांगितलं. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पहिला घटक म्हटला की सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय? की आत्मजागरूकता किंवा स्वजागरूकता. ठीक आहे, स्वजागरूकता किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो? आत्मजागरूकता, सेल्फ अवेअरनेस. ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत हा. तुमच्या ऍज इट इज तुम्हाला सगळ्या माहिती पाहिजेत. दुसरी दुसरा घटक त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचा सांगितला तो म्हणजे स्वनियमन किंवा आपण स्वप्रेरणा हा देखील घटक घेऊ शकतो अगोदर. ठीक आहे, ठीक आहे, आपण अगोदर स्वप्रेरणा घेऊयात की सेल्फ मोटिवेशन किंवा आत्मप्रेरणा. स्वप्रेरणा म्हणजे काय? सेल्फ मोटिवेशन. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी तिसरा घटक सांगितला की स्वनियंत्रण किंवा स्वनियमन किंवा आत्मनियमन म्हणजेच काय? की सेल्फ रेग्युलेशन. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी चौथा घटक सांगितला एम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे काय? परानुभूती. या गोष्टी आपण पुढे अभ्यासणार आहोत सनदी सेवेची पायाभूत मूल्य यामध्ये. ठीक आहे, की एम्पॅथी असेल, सिंपथी असेल, कंपॅशन असेल, याच्यामध्ये फरक काय आहे आणि म्हणजे आपण आताही बघणार आहोत थोडक्यात एम्पॅथी म्हणजे काय. आणि शेवटचा त्यांनी घटक सांगितला होता तो म्हणजे सामाजिक कौशल्य. ठीक आहे, त्याला आपण सोशल स्किल्स असं म्हणतो.
सामाजिक कौशल्य म्हणजे काय? सोशल स्किल म्हणजे काय? तुम्ही इतरांशी संबंध कसे ठेवता, नातेसंबंधांचं व्यवस्थापन कसं करता. ठीक आहे. परानुभूती म्हणजे काय? स्वतःला इतरांच्या जागी ठेवणं आणि त्यानंतर त्यांच्या जागेवरून विचार करणं, त्याला आपण परानुभूती असं म्हणतो. ठीक आहे. हे ईआयचे 5 घटक ईआयचे 5 घटक असल्याचं डॅनियल गोलमन यांनी सांगितलेलं आहे. आता यातला एक एक घटक आपण थोडा विस्ताराने बघूयात. ठीक आहे. पहिला घटक काय आहे? हम्म स्वजागरूकता किंवा आत्मजागरूकता, त्याला आपण काय म्हटलेलं आहे? सेल्फ अवेअरनेस. स्वजागरूकता म्हणजे काय? सेल्फ अवेअरनेस. म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ काय होतो? की तुम्हाला तुमच्या म्हणजे व्यक्तीला तिच्या भावना म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या संदर्भात एक कोट दिलं जातं की स्वतःला जाणणं. स्वजागरूकता म्हणजे काय? स्वतःला जाणणं. ठीक आहे. स्वतःला जाणणं, स्वतःला ओळखणं आणि स्वतःला जाणणं हे तुम्हाला जर विवेकी व्हायचं असेल, शहाणपण तुम्हाला अवगत करायचं असेल, तर स्वतःला जाणणं हे शहाणपण अवगत करण्याचं पहिलं पावलं असतं. त्यामुळे स्वतःला जाणणं हे खूप महत्वाचं आहे. मग स्वतःला जाणणं याच्यामध्ये काय काय येतं किंवा स्वजागृतीमध्ये काय येतं की तुम्हाला तुमच्या भावना ओळखता आल्या पाहिजे, भावनांना जाणून घेता आलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट असते की तुमचे जे काही स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, तुमची बलस्थाने किंवा जमेच्या बाजू तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. तुमच्या मर्यादा काय आहेत, म्हणजेच तुमच्या कमकुवत स्थाने, तुमचे वीक पॉइंट्स काय आहेत हे तुम्हाला माहित असले पाहिजे. तुम्हाला तुमची जबाबदारी माहित असली पाहिजे. ठीक आहे. तुमची जबाबदारी काय आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही स्वजागरूक आहात असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तुम्हाला तुमची प्रेरणा माहित असली पाहिजे. तुम्ही एखादी गोष्ट करत आहात, त्यामागची प्रेरणा काय आहे, तुम्ही का ते गोष्ट करत आहात, या गोष्टी जर तुम्हाला माहित असेल त्याला आपण स्वप्रेरणा असं म्हणू शकतो. समजा या संदर्भात आपण काही उदाहरणं बघू शकतो की ज्या व्यक्ती या स्वजागरूक असतात किंवा आत्मजागरूक, स्वतःबद्दल जागरूक असतात, त्या व्यक्तींचं त्या व्यक्तींकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याबद्दल आपल्याला काही गोष्टी पाहायला मिळतात की त्या व्यक्ती या म्हणजे उगच ओबडधोबडपणाने काही करत नसतात. ठीक आहे. त्या जी गोष्ट करत आहे ती त्यांना माहित असते, त्यावेळेस ती त्या प्रवासाचा आनंद घेत असतात. उगच डोईजड किंवा उगीच बळच काहीतरी एखादी गोष्ट करत नसतात. ठीक आहे. की त्यांना माहित आहे ना मी ही गोष्ट कशासाठी करत आहे. मग हे जर माहित असेल तर त्या व्यक्ती तो जो काही प्रवास आहे त्या प्रवासाचा आनंद घेतात. आता आपल्यातील काही जण जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, तुम्ही जर उगीच तुमचे घरचे सांगतायत म्हणून करत असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी डोईजड वाटतात. पण तुमचा जर का तो आवडीचा विषय असेल, तुम्ही स्वतःहून निवडलेलं हे क्षेत्र असेल, अशा वेळेस तुम्ही तुमच्या प्रवासाचा आनंद घेता. ठीक आहे. का? तुम्हाला माहित आहे तुमची जबाबदारी काय आहे, तुम्ही जे करत आहात ते का करत आहात. दॅट इज सेल्फ अवेअरनेस. मग त्यावेळेस तुम्ही प्रवासाचा आनंद घेता. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असते की अशा वेळेस तुम्ही प्रवासाचा आनंद घेता, त्याच वेळेस तुम्हाला तुमच्या वीक पॉइंट्स आणि तुमचे स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत ते माहिती आहेत. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्यासाठी एक रिअलिस्टिक गोल्स ठेवता. ठीक आहे. म्हणजे एक वास्तववादी उद्दिष्ट तुम्ही ठेवत असता. उगीच काही फापट पसारागत किंवा एकदम अवास्तव अशा स्वरूपाची उद्दिष्ट तुम्ही ठेवत नाही. तुम्हाला माहिती आहे तुमच्या क्षमता काय आहेत. त्या क्षमतानुसारच तुम्ही तुमचे गोल्स ठेवले पाहिजेत. समजा आज मी म्हटलं की अख्खं लक्ष्मीकांत मी वाचून टाकेल. ठीक आहे. आता समजा मी ज्या स्थितीमध्ये म्हणजे आम्ही ऑलरेडी ते पुस्तक 7-8 वेळा वाचलेलं आहे. अशा वेळेस मी ते करू शकतो. पण तुम्ही जो पहिल्यांदाच पॉलिटी हा विषय अभ्यासाला घेत आहे आणि त्यानं जर म्हटलं की मी अख्खं लक्ष्मीकांत एका दिवसात वाचतो, तर ते शक्य नाहीये ना. समजून घेऊन वाचणं. पण त्या टाइप मधल्या गोष्टी आहे की तुम्हाला तुमची बलस्थानं, कमकुवत स्थानं माहीत असली पाहिजेत. ठीक आहे. आणि त्यावेळेस व्यक्ती मग रिअलिस्टिक गोल्स ठेवते. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो की ज्यावेळेस व्यक्ती ही सेल्फ अवेअर आहे, त्यावेळेस ती तिच्या नियंत्रणाबाहेर ज्या गोष्टी आहेत, त्यांना उगीच कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत नाही. ठीक आहे. नाहीतर असतं ना, की ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्या गोष्टींचा आपण विचार करत बसतो. काही वेळेस होतं ना असं. तर ते करत नाही. ज्यावेळेस व्यक्ती सेल्फ अवेअर आहे, तिला माहिती आहे, की ही गोष्ट माझ्या हाताबाहेरील, माझ्या नियंत्रणाबाहेरील आहे. मी तिचा विचार करून काही होणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आपण काय म्हणूया, की अशी जी व्यक्ती असते, ती तिच्याबद्दल जे काही कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक तिच्या मित्रांकडून, घरच्यांकडून, शिक्षकांकडून येत असतात, त्यांना ते स्वीकारते आणि स्वतःमध्ये बदल करत असते. ठीक आहे. अजून काय म्हणूयात, की एखादी व्यक्ती आता समज तुम्ही एखाद्या तुमच्या ऑफिसमध्ये काम करत आहात. तुमचं काहीतरी काम चुकलं किंवा तुमचं जे टार्गेट होतं ते पूर्ण झालं नाही आणि अशा वेळेस तुमच्या वरिष्ठाकडून तुम्हाला ओरड खावी लागली. ठीक आहे. मग ही ओरड खावी लागली, तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही घरी येताय, त्यावेळेस ती जी ओरड तुम्ही ऑफिसमध्ये खाल्ली, त्याचा राग तुम्ही तुमच्या पत्नीवर, तुमच्या मुलांवरती काढणार नाही.
ठीक आहे, जर तुम्ही सेल्फ अवेअर्ड असाल तर. अन्यथा काय होणार, तुम्ही घरचा तो कामावरचा राग हा तुम्ही घरी तुमच्या घरच्या सदस्यांवरती काढाल. त्या मुलांना उगीच ओरडाल किंवा त्यांना मारहाण कराल, त्या टाईप मधल्या. म्हणजे काही वेळेस आपण बघतो ना, की एका गोष्टीचा राग हा दुसऱ्या गोष्टीवर काढला जातो. पण हे कधी होतं, जेव्हा व्यक्ती ही सेल्फ अवेअर्ड नाहीये. त्यामुळे सेल्फ अवेअरनेस हा भावनिक बुद्धिमत्तेसाठी महत्वाचा घटक आहे. ठीक आहे, इथपर्यंत सगळं क्लिअर झालं तुम्हाला? त्याच बाबतीत आधी नोट्समध्ये दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे, की पालकांच्या बाबतीत. जे पालक सेल्फ अवेअर्ड आहेत, त्यांना माहित आहे की पाल्याबाबत आपली भूमिका काय आहे आपल्या मुलाच्या बाबतीत, आणि त्यावेळेस ते पालक त्यांच्या मुलाकडे दुर्लक्ष करणार नाहीत. त्याची जे काही गैरकृत्य आहे त्याच्याकडे टाळाटाळ करणार नाहीत. ते त्याला योग्य मूल्यांची जे धडे देणार आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये योग्य मूल्यांची रुजवण ते करतात, ज्यावेळेस ते सेल्फ अवेअर्ड असतात त्यावेळेस. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळं तुम्हाला? त्यानंतर आपण दुसरा फॅक्टर बघूयात, दुसरा घटक ईआयचा काय आहे? काय म्हणूयात की आत्मनियमन किंवा स्वनियमन. ठीक आहे, मला वाटतं त्याच्या अगोदर आपण स्वप्रेरणा घेतलेलं ना. ज्या पद्धतीने आपण हे पॉईंट दिलेले आहेत ना, त्या पद्धतीने आपण जाऊयात. ठीक आहे, आपण दुसरा स्वप्रेरणा घेतलेला. ही स्वप्रेरणा म्हणजे काय? सेल्फ मोटिवेशन. सेल्फ मोटिवेशन हा ईआयचा दुसरा मुख्य स्तंभ आहे. ठीक आहे, मग स्वप्रेरणा म्हणजे काय सांगा? तुम्हाला काय वाटतं, काय असेल? जे तुम्हाला एखादं गोल साध्य करायचं आहे, ठीक आहे, तुमचं काहीतरी लक्ष आहे तुमच्या आयुष्यामध्ये. मग हे काय आहे? तुमच्या ध्येय साध्य करण्याच्या संदर्भातील तुमची चिकाटी आहे, तुमचा उत्साह आहे. ठीक आहे, ध्येय साध्य करण्याच्या संदर्भातील तुमची चिकाटी आणि उत्साह. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो? स्वप्रेरणा. तुम्ही किती सेल्फ मोटिवेटेड आहात तुमचं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी. ठीक आहे, समजतंय? मग हे जर तुम्हाला सेल्फ मोटिवेशन मिळत असतं वेगवेगळ्या माध्यमातून. ठीक आहे, कशातून मिळत असते? तुम्ही आता युपीएससीचा अभ्यास करता, तुम्ही मोटिवेशन कुठून कुठून घेता? तुम्ही टॉपर्सची भाषणं ऐकता, जे मुलं ऑलरेडी यशस्वी झालेली आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही यशस्वी उमेदवारांची भाषणं ऐकता. तुम्ही तुमचे जे काही प्रियजन आहेत, आपल्यातील काही जण असतात की ज्यावेळेस त्यांना थोडं डाऊन फील होतं, त्यावेळेस ते त्यांच्या आई वडिलांची आठवण काढतात. प्रियजनांचा चेहरा आठवणं, की आपले आई वडील आपल्यासाठी एवढे कष्ट करतात, मग आपण नुसतं लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करू शकत नाही का? ठीक आहे, या गोष्टी होतात तुमच्यासोबत. त्यानंतर अजून आपण काय करू शकतो, काय करू शकतो या प्रेरणेसाठी? की आपले काही मित्र असतात अभ्यास करणारे आपल्यासारखेच. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण समवयस्क किंवा पियर्स म्हणतो. मग तो पॉझिटिव्ह पियर प्रेशर म्हणजे सकारात्मक समवयस्कांचा दबाव आपण घेत असतो. ठीक आहे, आपल्या पियरचं प्रेशर आपण घेत असतो की तो अभ्यास करतोय, आपणही अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, मग ह्या गोष्टी आपण करत असतो. अजून आपण काय करतो की स्वतःला मोटिवेटेड ठेवण्यासाठी आपण जे काही लहान लहान यश मिळवलेलं आहे ते साजरं करणं, त्याचा उत्सव मानणं की आपण काहीतरी करत आहोत. त्यानंतर छोटी छोटी टार्गेट्स ठेवणं की मी आज लक्ष्मीकांतमधील हे 2 चॅप्टर्स वाचेल, आणि ज्यावेळेस ते 2 चॅप्टर वाचतात त्यावेळेस तुम्हाला आनंद वाटतो. मग आनंद वाटला की तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी अभ्यास करता. ठीक आहे, या काही गोष्टी आपण करत असतोय. अजून काय करतो आपण? की तुम्हाला आता युपीएससी मध्ये यश मिळवायचं आहे, मग युपीएससीचा अभ्यास करणं हे तुम्ही तुमची सवय बनविता. ज्यावेळेस एखादी गोष्ट सवयीची वाटू लागते, त्यावेळेस ती तुमचा छंद वाटू लागते, त्यावेळेस त्या गोष्टीचं ओझं तुम्हाला वाटत नाही. त्यातून तुम्हाला एक आत्मिक समाधान मिळत असतं. ठीक आहे, अशा काही गोष्टी आपण करत असतोय. ठीक आहे, करत असतोय. तुम्ही काय काय करता अजून? मग तुम्ही जे काही करता त्या गोष्टी इथं तुम्ही मेन्शन करू शकता. ठीक आहे, तुमच्या नोट्समध्ये किंवा आपल्या नोटच्या साईडला जी काही जागा आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे स्वनियंत्रणाचा किंवा आत्मनियंत्रण. ठीक आहे, सेल्फ रेग्युलेशन, स्वनियमन किंवा त्याला स्वनियंत्रण, आत्मनियंत्रण असं देखील आपण म्हणू शकतो. म्हणजे स्वतःला रेग्युलेट करायचं आहे. मग याच्यामध्ये काही गोष्टी येतात की स्वनियमन म्हणजे काय? तर तुम्ही तुमचं जे काही आवेगपूर्ण वर्तन आहे, आवेगपूर्ण म्हणजे काय? की इम्पल्सिव्ह वर्तन. ठीक आहे, आवेगपूर्ण म्हणजे काय? की इम्पल्सिव्ह म्हणजे विचार न करता काही निर्णय घेणं किंवा काही लगेच ऍक्ट करणं. ठीक आहे, तुमचं जे आवेगपूर्ण वर्तन आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं, तुम्हाला भावना व्यवस्थापित करता येणं, भावनांचं व्यवस्थापन करता येणं, भावनांचं म्हणजे व्यवस्थितरित्या व्यवस्थापित करता येणं द्या. ठीक आहे, भावनांचं व्यवस्थापन असेल, किंवा तुम्ही जी ऍक्ट करत आहात,
जी ऍक्ट करत आहात ती ऍक्ट करण्यापूर्वी म्हणजे कृती करण्यापूर्वी विचार करणं, कृती करण्यापूर्वी त्या कृतीच्या परिणामांचा विचार करणं. ठीक आहे, या गोष्टी स्वनियमनामध्ये येतात. म्हणजे तुम्ही स्वतःला रेग्युलेट करत आहात. ठीक आहे, तुमच्या कृतीचे परिणाम काय होणार आहेत, तुमच्या भावनांवरती जर तुम्ही ऍक्ट केलं तर त्याचे परिणाम काय होणार आहेत, तुम्ही आवेगपूर्ण निर्णय घेतले तर त्याचे दुष्परिणाम काय असणार आहेत, हे तुम्ही ओळखणं आणि त्यानुसार स्वतःला नियंत्रित करणं, याला आपण स्वनियमन असं म्हणत असतो. ठीक आहे, स्वनियंत्रण. ठीक आहे, मग स्वनियंत्रित असलेल्या व्यक्तींची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. या स्वनियंत्रित किंवा सेल्फ रेग्युलेटेड असलेल्या व्यक्ती कशा असतात, तुमच्या आजूबाजूला असतील काही लोक की जे कायम स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवतात, सेल्फ कंट्रोलमध्ये. ठीक आहे, की समजा एखादा अधिकारी असेल, त्याच्या बाबतीत अधिकाऱ्याच्या बाबतीत काय म्हणू शकतो की अधिकारी हा सत्यनिष्ठ असतो, जो सेल्फ रेग्युलेटेड आहे. म्हणजे ज्या वेळेस म्हणजे अधिकारी आहे, प्रशासकीय अधिकारी, त्याच्याकडून वेगवेगळी कामं तो करत असतो. मग एखादं काम करून घेण्यासाठी एखादा माणूस त्याला लाच देऊ करतो. मात्र लाच किंवा पैसा कोणाला नको असतोय, त्यालाही हवा हवा असाच आहे. मात्र त्याला जरी ती लाच घ्यावीशी वाटली तरी तो स्वतःला सेल्फ रेग्युलेट करतो की मी हे लाच घेणं योग्य नाहीये. ठीक आहे, हे माझ्या सत्यनिष्ठतेचं प्रामाणिकपणाचं उल्लंघन असणार आहे. ठीक आहे, मग तो माणूस त्या ठिकाणी स्वतःला रेग्युलेट करत आहे आणि त्यामुळे तो त्याची सत्यनिष्ठा कायम ठेवत आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की सत्यनिष्ठ असणाऱ्या व्यक्तीच्या मनातही हा विचार येत नाही. पण जे प्रामाणिक बाकीचे अधिकारी असतात की स्वतःला रेग्युलेट करता येणार आणि जर तुम्ही स्वतःला रेग्युलेट करत नसाल तर तुम्ही अशा गैरप्रकारांच्या आहारी जाता. त्यामुळे रेग्युलेशनची गोष्ट जी आहे सेल्फ रेग्युलेशनची ती महत्वाची असते. मग अशा व्यक्तीमध्ये आपल्याला विश्वासार्हता जी क्रेडिबिलिटी असते ती पाहायला मिळते. ठीक आहे, या व्यक्ती ज्या असतात सेल्फ रेग्युलेट करणाऱ्या त्या इतरांना समजून घेतात, म्हणजे त्यांच्यामध्ये सहिष्णुता असते. ठीक आहे, टॉलरन्स असतो की दुसऱ्यांच्या मताचा आदर करणं, भले त्यांची मतं ही आपल्यापेक्षा वेगळी असतील. या काही गोष्टी आपल्याला या सेल्फ रेग्युलेटेड लोकांमध्ये पाहायला मिळत असतात आणि हा भावनिक बुद्धिमत्तेचा एक महत्वाचा घटक आहे. ठीक आहे, त्यानंतर चौथा घटक बघूयात आपण. चौथा काय आहे, पहिला काय बघितलं होतं आपण, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, की स्वजागरूकता, सेल्फ अवेअरनेस. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय स्वतःबद्दल जागरूक असणं, स्वतःच्या भावना असतील, तुमची बलस्थानं असतील, तुमची कमकुवत स्थानं असतील, तुमच्या जबाबदाऱ्या, तुमच्या प्रेरणा या गोष्टी ओळखणं आणि त्यानुसार ऍक्ट करणं. दुसरा घटक काय बघितला होता आपण, स्वप्रेरणा, म्हणजे स्वतःला प्रेरित ठेवता येणं. ठीक आहे, आणि तिसरा घटक आपण बघितलेला तो म्हणजे काय बघितलेला आता, स्वनियमन, सेल्फ रेग्युलेशन. म्हणजे स्वतःचं जे काही आवेगपूर्ण वर्तन आहे, तुमच्या भावना आहेत ते व्यवस्थापित करता येणं, त्या आवेगपूर्ण वर्तनावर नियंत्रण ठेवता येणं, त्याला आपण स्वनियमन असं म्हणतो. आणि आता आपण चौथा घटक पाहतोय तो काय आहे, परानुभूती. परानुभूतीला वेगवेगळे मराठी शब्द वापरले जातात एम्पथीला, की समानानुभूती असेल. ठीक आहे, तुम्ही एम्पथी हा कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, मला वाटतं तर एच असावा. ठीक आहे, परानुभूती म्हणजे काय, एक थोडक्यात तुम्हाला एक संकल्पना ह्या तिन्ही संकल्पना एक्सप्लेन करतो. की एक असते सहानुभूती. ठीक आहे, सहानुभूती म्हणजे काय, की सिंपथी, की एखाद्याची हलाखीची स्थिती आहे. ठीक आहे, मग त्याच्याप्रती आपल्याला त्याची कीव येणं. ठीक आहे, एक प्रकारे कीव येणं किंवा दया येणं, त्या व्यक्तीची दया वाटणं. ठीक आहे, या ज्या गोष्टी असतात त्या सहानुभूतीमध्ये येतात. एखाद्याच्या वाईट परिस्थितीत आपल्याला कसं तरी वेगळं वाटणं. मात्र हे जे वेगळं वाटणं असतं ते आपण स्वतःला चांगलं समजतो आणि त्या व्यक्तीला खालचं समजतो. मग ही सहानुभूती तेवढी चांगली संकल्पना नाहीये. ठीक आहे, मग याच्या पुढे दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे परानुभूती. परानुभूती म्हणजे काय, की एम्पथी. ठीक आहे, एम्पथी म्हणजे काय, की तुम्ही स्वतःला त्या दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी ठेवता. ठीक आहे, तुम्ही स्वतःला त्या दुसऱ्या व्यक्तीच्या परिस्थितीमध्ये कल्पकतेने ठेवता, की ती व्यक्ती जी आहे हालाकीची स्थिती ती मीच आहे आणि कल्पकतेने ठेवून त्या व्यक्तीची भावनिक स्थिती जी इमोशनल प्रोफाईल आहे ती तुम्ही समजून घेता. त्याला आपण एम्पथी असं म्हणतो, की तुम्ही त्या संकटातील व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवणं आणि मग आता माझ्यावरती परिस्थिती वेधलेली आहे त्यावेळेस माझी भावनिक स्थिती काय असेल त्या गोष्टी अनुभवणं, त्याला आपण एम्पथी असं म्हणतो. आणि त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे करुणा, त्याला आपण कंपॅशन असं म्हणतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये कसं असतं की एम्पथी तर आहेच, त्या व्यक्तीचं दुःख तुम्ही समजून घेत आहात, मात्र त्याच वेळेस तुम्ही
त्या व्यक्तीचं दुःख, त्याची जी समस्या आहे ती कमी करण्यासाठी काहीतरी ऍक्ट करता, काहीतरी कृती करता, त्याच्यात एम्पथी असते प्लस तुमची कृती असते त्या व्यक्तीच्या दुःख निवारणासाठी, त्या व्यक्तीला परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी. त्याला आपण करुणा असं म्हणतो. आणि याच्या पलीकडे अजून एक गोष्ट येते ती म्हणजे अल्ट्रुइझम. अल्ट्रुइझम म्हणजे काय? हा नैतिक परोपकार आहे, की जसं तुम्ही त्या व्यक्तींच्या वेदना स्वतःच्या वेदना असल्यासारखं समजून घेता आणि कोणताही स्वार्थ तुमचा असत नाही आणि कोणत्याही स्वार्थाविना त्या व्यक्तींचं दुःख निवारण्याचं तुम्ही काम करता. की कैलास सत्यार्थी असतील, बचपन बचाव आंदोलन असेल किंवा मदर तेरेसा असतील किंवा सावित्रीबाई फुले यांनी प्लेगच्या काळामध्ये केलेलं काम असेल, हे त्या अल्ट्रुइझम मध्ये येतं, की हा नैतिक परोपकार आहे एक वेगळ्याच लेवलचा. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोतच डिटेलमध्ये. आता फक्त आपण परानुभूतीच्या संदर्भात, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी कन्फ्युजिंग वाटायला नको की परानुभूती म्हणजे काय. तर परानुभूती म्हणजे काय? स्वतःला इतरांच्या ठिकाणी कल्पकतेने ठेवून त्यांची भावनिक स्थिती, त्यांची इमोशनल प्रोफाईल समजून घेणं, की ती समोरची व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे. ठीक आहे, त्याला आपण परानुभूती असं म्हणत असतो. आणि एक ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल सर्वंट असता, एक सनदी सेवक, त्यावेळेस तुमच्यामध्ये ही गोष्ट असणं महत्वाची असते. त्याच वेळेस तुम्ही जी सामान्य जनता आहे ती कोणत्या परिस्थितीतून जाते, तिच्या समस्या काय आहेत, ते व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकता आणि त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये सुधारणा घडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणार आहात. ठीक आहे, त्यामुळे परानुभूती असणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही आयव्हरी टॉवर मध्ये आहात. ठीक आहे, एक हस्तिदंत इमारतींमध्ये आणि तुम्हाला जमिनी स्तरावर काय चाललंय हे माहितच नसतंय. त्यावेळेस तुम्ही त्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणू शकत नाही, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकत नाही. ते बदल घडवायचे आहे तर तुम्हाला ते लोकांची स्थिती समजली पाहिजे आणि त्यासाठी तुमच्यामध्ये करुणेचा भाव, तुमच्यामध्ये परानुभूतीचा भाव असणं गरजेचं आहे. ठीक आहे, क्लिअर? मग करुणा किंवा हे परानुभूती असण्यासाठी व्यक्तीमध्ये काही गुण असावे लागतात. तुमच्यामध्ये श्रवण कौशल्य असलं पाहिजे. श्रवण कौशल्य त्याला काय म्हणूयात, की आपण तुम्ही प्रभावी श्रोता असलं पाहिजे. ठीक आहे, प्रभावी श्रोता असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला दुसऱ्यांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील तर. आणि ज्यावेळेस तुमच्यामध्ये एम्पथी आहे त्यावेळेस तुम्ही सेवाभिमुख असता. सेवाभिमुख म्हणजे काय? लोकांना सेवा पुरविणार, त्याच्यावर तुमचा भर असतोय. ठीक आहे, अजून काय म्हणू शकतो आपण? ह्या ज्या व्यक्ती असतात त्या स्वतःला इतरांच्या ठिकाणी ठेवून पाहतात, त्या समस्येकडे, त्या गोष्टीकडे, त्या व्यक्तीच्या भावनिक स्थितीकडे आणि त्यामुळं त्या व्यक्ती या इतरांचे दृष्टिकोन देखील मान्य करतात. इतरांचे दृष्टिकोन काय आहेत ते सुद्धा त्या समजून घेतात, की ती व्यक्ती त्या परिस्थितीमध्ये आहे त्यामुळे ती तशी वागते आहे. ठीक आहे, या गोष्टी परानुभूती असल्यावरती आपल्याला जमत असतं. त्यानंतर शेवटचा घटक आहे भावनिक बुद्धिमत्तेचा. ठीक आहे, काय आहे? काय आहे? सोशल स्किल्स. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? सामाजिक कौशल्य. सामाजिक कौशल्य म्हणजे काय? सामाजिक कौशल्य म्हणजे काय? तुम्हाला तुमचे नातेसंबंध जे आहे, तुमचे रिलेशनशिप्स, नातेसंबंध ते व्यवस्थापित करता येणं व्यवस्थितरित्या. ठीक आहे, त्यांचं व्यवस्थापन, नातेसंबंधांचं व्यवस्थापन असेल किंवा नेटवर्क जे आपण उभं करतो, की आपले मित्र असतील, मैत्रीण असतील, शिक्षक असेल, या सगळ्यांसोबत आपण जे नेटवर्क उभं केलेलं असतं, जनता असेल, समाज असेल, यांच्याशी पाहुणे असतील, मग हे ते नेटवर्क उभं करणं, त्या नातेसंबंधाचं व्यवस्थापन करणं, याच्यातील तुमची जी काही क्षमता आहे, कौशल्य आहे, त्याला आपण सामाजिक कौशल्य असं म्हणतो. आणि त्यातून व्यक्ती तिचं जे इंटरपर्सनल रिलेशन आहे, आंतरवैयक्तिक इतर व्यक्तींशी असलेले संबंध, ठीक आहे, ते जपत असते, ते कायम ठेवत असते. आणि हे सामाजिक कौशल्य असण्यासाठी व्यक्तीमध्ये काही गुण असावे लागतात. आता तुम्हाला माहिती आहे, की ज्यावेळेस आपण एखादा काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे, तो त्याचं गारानं मांडत आहे, अशा वेळेस आपण ते कान देऊन व्यवस्थितरित्या ऐकणं किती महत्वाचं असतं. आणि त्यामुळं तुमच्यामध्ये संयम असला पाहिजे, तुमच्यामध्ये सहिष्णुता असली पाहिजे, की तुमच्यापेक्षा वेगळं त्याचं मत असलं तरी तुम्ही ते आदरपूर्वक ऐकून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट असते तुमचं श्रवण कौशल्य चांगलं असलं पाहिजे. ठीक आहे, श्रवण कौशल्य महत्वाचं आहे. तुमच्यामध्ये सोशल मेमरी असली पाहिजे. सोशल मेमरी म्हणजे काय? सोशल मेमरी किंवा सामाजिक काय म्हणा, की सामाजिक ती आठवणी वगैरे, की तुम्ही एखाद्याला ज्या दिवशी भेटलेले असतात किंवा तो एखादा तुमच्या अगोदरच्या भेटीमध्ये तुम्ही दोन व्यक्ती आहात, दोन व्यक्तींचा काहीतरी बॉन्ड असतो ना, की तुम्ही आज भेटलाय आणि आज तुमच्यामध्ये जो संवाद झालेला आहे त्यातली एखादी महत्वाची गोष्ट असते त्या समोरच्या माणसाने शेअर केलेली, ती पुढे आपण 2-3 महिन्यांनी जेव्हा भेटतो त्यावेळेस ती त्या गोष्टीची त्याला आठवण करून देणं. म्हणजे तुम्ही किती व्यवस्थितरित्या ते त्यावेळेस ऐकत होतात, ती गोष्ट तुम्ही त्याच्याशी किती व्यवस्थितरित्या कनेक्ट झालेला आहात, ती गोष्ट त्याला समजत असते आणि त्यावेळेस तो बॉन्ड क्रिएट होत असतो. ठीक आहे, आणि त्याद्वारे ते नातेसंबंध स्थापित होतात. म्हणजे हे सामाजिक कौशल्यासाठी या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या असतात. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? हम्म काही डाऊट्स वगैरे?
हे बिल्डिंग ब्लॉक्स जे आहेत ते महत्वाचे आहेत, ते तुम्ही समजून घेणं. कारण की जरी प्रश्न जरी आला की तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळाल किंवा या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, ते जर इमोशनल इंटेलिजन्सची गोष्ट असेल तर इमोशनल इंटेलिजन्सचे हे काही 5 ब्लॉक्स आहेत, त्या दृष्टीनेच तुम्ही उत्तर लिहाल की असं असं केलं पाहिजे. ठीक आहे, की स्वप्रेरणा असेल, स्वनियमन असेल, नंतर सामाजिक कौशल्य असेल, परानुभूती असेल. हम्म या अँगलने तुम्हाला उत्तर लिहायची. वाटलंच तर आपण पुढे एखादा प्रश्नही या संदर्भात बघूयात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळं. मग आता आपण सनदी सेवेच्या संदर्भामध्ये भावनिक बुद्धिमत्तेची जी प्रस्तुतता आहे किंवा समर्पकता किंवा रेलेव्हन्स आहे तो आपण बघूयात. की सनदी सेवेच्या संदर्भात आपण पुढे उदाहरणही पाहणार आहोत. ठीक आहे, सनदी सेवेच्या संदर्भात एआय ची उपयुक्तता किंवा समर्पकता काय आहे, रेलेव्हन्स काय आहे. ठीक आहे, काय आहे, आज सनदी सेवकांचं काम किती किचकट झालेलं आहे. ठीक आहे, की कामाचा व्याप हा जास्त वाढलेला आहे. सरकारकडची जी काही संसाधनं आहेत ती दुर्मिळ आहेत. मग अशा वेळेस सनदी सेवकाला वेगवेगळ्या स्वरूपाचा ताण म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. जसं की सनदी सेवकाला तो सेवा पुरवठादार असतो, सेवेचा पुरवठा करत असतो सामान्य नागरिकांना. ठीक आहे, मग अशा वेळेस तो सेवा पुरवठ्याबाबत जर का सामान्य नागरिक त्याच्यावरती नाराज असतील किंवा काहीतरी संघर्ष उद्भवला, ठीक आहे, वेगवेगळ्या कारणांना संघर्ष उद्भवत असतो. अशा वेळेस त्याच्यावरती जे काही त्याचे राजकीय बॉस असणार आहेत, ठीक आहे, मग तो राजकीय दबावाला त्याला सामोरं जावं लागतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या दबावाला त्याला सामोरं जावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारचं प्रेशर त्याच्यावरती असतं. मग तो राजकीय दबाव असेल, ठीक आहे, तो माध्यमांचा दबाव असेल किंवा तो सामान्य नागरिकांचा दबाव असेल. सामान्य नागरिकही ज्यावेळेस सरकारकडून सेवा पुरवठा व्यवस्थित होत नाही, सरकारकडून सर्व्हिस डिलिव्हरी व्यवस्थित होत नाही, त्यावेळेस त्या सनदी सेवकांच्या विरोधात मोर्चे आंदोलन काढत असतात. आपण पाहतो ना ठिय्या आंदोलन वगैरे, की सनदी सेवकाच्या ऑफिसच्या बाहेर आंदोलन सुरू असतंय. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, नागरिकांकडून दबाव. मग यांसारख्या दबावांना त्याला सामोरं जावं लागतं. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला एका बाजूला त्याचं काम आहे की आपण म्हणतो की सनदी सेवा ही 24x7 आहे. ठीक आहे, तुम्ही जर जिल्हाधिकारी असाल तर तुम्हाला रात्री बेरात्री कधीही उठून पळावं लागू शकतं कामावरती. ठीक आहे, समजा एखादी आपत्तीची परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेस आपत्ती व्यवस्थापनासाठी तुम्हाला एक नेतृत्व म्हणून तुम्हाला पुढे जायचं आहे, लोकांना सांभाळायचं आहे. ठीक आहे, कोणती आपत्ती आहे त्यानुसार म्हणजे तुम्हाला कधीही बाहेर पडावं लागू शकतं. तुम्ही असं नाही की 10 ते 5 जॉब केला, घरी गेला, तुमचं काम संपलं. ते नाहीये एक सनदी सेवक म्हणून. ठीक आहे, की तुम्हाला कधीही कुठेही जावं लागणार आहे. मग अशा वेळेस तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता असेल तरच तुम्ही स्वतःला सांभाळू शकता, स्वतःला सेल्फ रेग्युलेट करू शकता, स्वतःला सेल्फ मोटिवेट करू शकता. ठीक आहे, लोकांच्या भावना तुम्हाला समजून घ्यायच्या तर त्यासाठी तुमच्यामध्ये एम्पॅथी असली पाहिजे. लोकांशी तुम्हाला कनेक्ट व्हायचे त्याच्यासाठी तुमच्यामध्ये सोशल स्किल्स असले पाहिजे. ठीक आहे, की भावनिक समजा एखादा जमाव जमलेला आहे, त्या जमावाला पांगवायचं असेल तर त्या सनदी सेवकामध्ये भावनिक बुद्धिमत्ता हवी. तर भावनिक बुद्धिमत्तेने त्या जमावाची जी इमोशनल प्रोफाईल आहे भावनेची ती समजून घेऊ शकतो, त्यांना काहीतरी आश्वासन देऊ शकतो आणि जमावाला शांत करू शकतो, जमावाला पांगवू शकतो. पण त्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता पाहिजे. ठीक आहे, सनदी सेवेच्या संदर्भात त्या संदर्भात आपण एक गांधीजींचं उदाहरण घेऊ शकतो की महात्मा गांधीजींनी एवढा मोठा आपला भारत देश आणि त्या भारत देशातील सामान्य जनतेची चळवळ त्यांनी चालवली. त्यांना असं म्हटलं जातं की गांधीजींना सामान्य जनतेची जी काही नाड आहे ती त्यांना माहित होती. ठीक आहे, मग सामान्य जनता संघर्ष कोणत्या स्वरूपात करते की त्यासाठी त्यांनी मग स्ट्रगल ट्रूस आणि स्ट्रगल ही स्ट्रॅटेजी वापरली की संघर्ष करणार. त्यानंतर जो मधला काळ आहे त्याच्यामध्ये काहीतरी ते सामाजिक उपक्रम चालवायचे आणि नंतर पुन्हा राजकीय संघर्ष. राजकीय संघर्ष काहीतरी सामाजिक सुधारणांचं कार्य आणि त्यानंतर पुन्हा राजकीय संघर्ष. त्यांना माहित होतं की सामान्य जनता ही दीर्घकाळ संघर्षामध्ये राहू शकत नाही. मग त्यामुळे त्यांनी काय केलं करायचे की समज अगोदर काय असेल की असहकार चळवळ असेल, मग असहकार चळवळ टोकाला गेली की ते थांबवायचे आणि त्यानंतर त्या मधला काळ होता त्याच्यामध्ये सामाजिक सुधारणांची कामं, मग अस्पृश्यता निवारणाचं काम असेल किंवा महिलांसंबंधी असेल किंवा जी काही दारूबंदी संबंधीच्या चळवळी असेल त्याला सहकार्य करणं असेल, मग ह्या गांधीजी मधल्या काळामध्ये गोष्टी करायचे. पुन्हा एकदा लोकांमधली ऊर्जा आली की लगेच ते पुन्हा अजून संघर्षाला सुरुवात करायचे. मग असहकार चळवळीनंतर दुसरं सविनय कायदेभंगाची चळवळ, त्यानंतर बऱ्याचशा परत तेलजीव आंदोलन. मग हे जे काही गांधीजींनी सर्वसामान्य जनतेला एकत्र आणून देशाचा जो काही राष्ट्रीय चळवळ चालवली ती त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेमुळे त्यांना शक्य झाली. ठीक आहे, त्याच म्हणजे त्या का आपण काय म्हणूया सनदी सेवक जो जमावाचं काय व्यवस्थापन करतो त्या संदर्भात ते माझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सांगितलं. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणूया की हा जो काही सनदी सेवक असतो ह्याला दोन्ही गोष्टी सांभाळायच्या.
त्याची एक पर्सनल लाईफ आहे, ठीक आहे. मग त्याचं कुटुंब आहे, त्याचे मित्रपरिवार असणार आहे, पत्नी असणार आहे, मुलं असणार आहेत. एका बाजूला त्याची फॅमिली आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याची सार्वजनिक जबाबदारी आहे, त्याच्या पदाची जबाबदारी. मग ते ऑफिस आणि त्याचं कुटुंब या दोन गोष्टींमध्ये त्याला समतोल साधायचा. ठीक आहे. अजून काय म्हणू शकतो, की सरकारकडे आपल्याला आपल्या भारतासारख्या देशामध्ये सरकारकडे, राज्याकडे मर्यादित संसाधनं उपलब्ध आहेत. ठीक आहे. आपल्यामध्ये बक्कळ पैसा, बक्कळ संसाधनं नाहीयेत. मग या मर्यादित संसाधनामध्ये आपल्याला उत्तमरित्या काम करायचंय का? आपल्या समस्या मात्र अफाट आहेत. पण समस्या जास्त असतील, संसाधनं कमी असतील, तर त्या संसाधनांचा कार्यक्षम आणि परिणामकारकपणे वापर करायचा आहे. मग अशा वेळेस सनदी सेवकामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असेल, तर तो काहीतरी इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स काढणार आहे समस्यांवरती. ठीक आहे. काहीतरी नवोपक्रम दाखवणार आहे, काहीतरी सर्जनशील उपाय शोधून काढणार आहे. मात्र त्यासाठी त्याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असावी लागते. त्याला ती लोकांच्या समस्यांची जाण असणं गरजेचं आहे. आणि ती जाण कधी येणार आहे? ईआय असल्यावर. ईआय मधील एम्पथी हा फॅक्टर, तो घटक त्याच्याकडे असल्यावरती. ठीक आहे. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, की सनदी सेवकामध्ये जो वेगवेगळ्या स्वरूपाचा दबाव आहे, कामाचा ताण आहे, त्यामुळे त्याच्यावर ताण असणार आहे. त्या ताणाचं व्यवस्थापन करायचं असेल तर भावनिक बुद्धिमत्तेची गरज आहे. मग अशा वेळेस त्याच्यामध्ये काही गुण असणं गरजेचं आहे. जसं की त्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी असणं गरजेचं आहे, लवचिकता. ठीक आहे. लवचिक असेल तर तो ताठ राहणार नाही, की माझा ऑफिसचा जॉब टायमिंग 10 ते 5 आहे, त्याच्या पलीकडे मी काय येणार नाही, असं म्हणून चालत नाही. ठीक आहे. तुम्ही लवचिक आणि फ्लेक्सिबल असणं गरजेचं आहे. त्यानंतर तो माणूस म्हणजे एवढ्या समस्यांमध्ये काम करतोय, एवढ्या दबावाच्या, ताणतणावाच्या परिस्थितीत काम करतोय, अशा वेळेस एवढ्या तणावात असून देखील त्यानं ऑप्टिमिझम शो करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आशावाद असला पाहिजे. ठीक आहे. तो व्यक्ती आशावादी असला पाहिजे, तो सकारात्मक वृत्ती असलेला असला पाहिजे. नाही तो प्रत्येकच गोष्टीकडे नकारात्मकतेने पाहत असेल, निराशावादी असेल, तर अशी व्यक्ती सनदी सेवेमध्ये प्रभावी काम करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, की त्या व्यक्तीमध्ये परानुभूती, एम्पथी असली पाहिजे. त्यावेळेस ती सामान्य नागरिकांचं जीणं आणि त्यांच्या समस्या समजून घेऊ शकते आणि त्याच्यावरती काहीतरी इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स काढू शकते. त्यानंतर ठीक आहे. त्यानंतर आपल्या नोट्समध्ये अजून काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. मला वाटतं बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत आपण पुढे, की सामूहिक पातळीवर त्या व्यक्तीनं कसं केलं पाहिजे, की ऑफिस लेव्हलला, की कामाचा व्याप जास्त असतोय, तो कसा हाताळला पाहिजे, डेडलाईन्स असतात त्या मॅच कशा करायच्या. ठीक आहे. किंवा जे काही टीम कॉपरेशन आहे, सांघिक सहकार्य, टीम स्पिरिट या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. त्याची जे काही कनिष्ठ आहे, त्याच्या हाताखाली काम करणार आहे, त्यांना त्याला मोटिवेट करता आलं पाहिजे. ठीक आहे. मोटिवेट कधी करू शकतो? त्यांना समजून घेऊन. त्यांचं म्हणणं काय आहे ते विचारात घे आणि नंतर त्यांना मोटिवेट कर. मग ह्या गोष्टी त्यांना जमल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर जी काही ऑफिसची वर्क कल्चर आहे त्याच्याशी जुळवून घेणं. ठीक आहे. त्या गोष्टी त्यांना जमल्या पाहिजेत. अशा काही गोष्टी आपण याच्यामध्ये बघू शकतो. आणि त्यानंतर त्याच गोष्टी आहेत पुढेही, की भावनिक बुद्धिमत्ता असणारी जी काही व्यक्ती आहे त्याच्यामध्ये कोणत्या गुण असतात, की सकारात्मक वृत्तीमध्ये ज्या गोष्टी बघितल्या होत्या, की आव्हानांमध्ये ती संधी पाहत असते किंवा संधी शोधत असते किंवा त्याला संधी म्हणून घेत असते. ठीक आहे. ती व्यक्तिगत टीका टिप्पण्यांपासून दूर राहत असते. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ते समाविष्ट होऊन काहीतरी उगीच आपलं मत मांडत नसते. ठीक आहे. ती संकटातही स्वतःला आणि इतरांना नेहमी मोटिवेट करत असते. ती संकटकालीन परिस्थितीतही अविचल असते. एखादं यश जर मिळालं तर ती यशानं हुरळून जात नाही. ठीक आहे. आणि एखादा पराभव जरी तिला स्वीकारावा लागला तरी ती पराभवानं खचत नाही. स्वतःला मोटिवेट ठेवून तिचं जे काही काम आहे ते ती काम करत असते. भगवद्गीतेतील काय म्हणूयात, की जे काही निष्काय कर्माचं तत्व आहे, मी माझं जे कर्तव्य आहे ते करत राहणार. फळ काही मिळो त्याच्याशी मला देणं घेणं नाहीये. ठीक आहे. म्हणजे परिणामांशी आसक्ती न करता आपण आपलं काम करत राहणं ही त्या भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीला जमत असते. तिला तिची जबाबदारी माहित असते. ठीक आहे. पुढे मग आपण भावनिक बुद्धिमत्तेनुसार म्हणजे मी आता ज्या गोष्टी सांगितल्या त्याच आहेत, की आपली जी काही काय म्हणूयात भगवद्गीता आहे त्यानुसार ही भावनिक बुद्धिमत्ता काय आहे. ठीक आहे. भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञ हा शब्द वापरण्यात आलेला आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे काय, की भावनिकदृष्ट्या स्थिर आणि परिपक्व असणारी व्यक्ती, की तुम्हाला भावनांचं व्यवस्थापन करता येत आहे. ठीक आहे. स्थितप्रज्ञ असणं म्हणजेच काय, तुम्ही संकटातही अविचल असणं. अविचल म्हणजे संकटाने तुम्ही हलून न जाणं. ठीक आहे. म्हणजेच काय, तुम्हाला यश मिळो, तुम्हाला अपयश मिळो, तुम्ही दोन्ही गोष्टींकडे समान भावनेनं पाहता. ठीक आहे. तुम्ही तुमचं कृत्य केलं, तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं, त्यानंतर फळ काही असो त्याच्याशी तुम्हाला देणं घेणं नाहीये. ठीक आहे. त्याच्याशी तुम्ही अटॅच झालेलं नाहीये. फळाची अपेक्षा न करता आपण आपलं कर्तव्य करत राहणं असं भगवद्गीता आपल्याला शिकवते. ठीक आहे. मात्र याचा अर्थ असा नसतो की तुम्हाला संवेदनाच नाहीये, तुम्ही असंवेदनशील आहेत. संवेदना आहेत तुमच्यामध्ये,
मात्र तुम्ही भावनांचं व्यवस्थितरित्या काय म्हणूयात की व्यवस्थितरित्या भावनांना हाताळत आहात, त्याचा अर्थ होत असतो. ठीक आहे. भगवद्गीतेमध्ये अजून एक गोष्ट सांगितलेली आहे की भावना व्यक्तीला कशा प्रकारे व्यक्तीचं पतन घडवून आणतात. या नकारात्मक भावना, राग असेल म्हणजे क्रोध असेल किंवा डिझायर असेल, कामना. ठीक आहे. या गोष्टी मला वाटतं आपण थोडं पुढे बघूयात. त्याच्या अगोदर आपण अजून की सनदी सेवेमध्ये ही जी काही इमोशनल इंटेलिजन्स आहे तो सनदी सेवकांनी IAS अधिकाऱ्यांनी कसा शो केलेला आहे याची काही उदाहरणं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचा समावेश आपण आपल्या नोट्समध्ये केलेला आहे. त्याचा एक वरून एक रेफरन्स आपण इथे घेऊया. ठीक आहे. वाटलं तर आपण आपल्या नोट्स मधून त्या गोष्टी बघूयात. दिसत आहे ना सगळं? मोठं करायची गरज आहे. ठीक आहे. आता आपण काय पाहिलं की भगवद्गीतेनुसार भावनिक बुद्धिमत्तेचे गुण काय आहेत की ती स्थितप्रज्ञ असली पाहिजे, संकटातही अविचल राहणं, प्रतिकूल परिस्थितीत मन स्थिर ठेवणं असेल, चांगले वाईट यश अपयश सगळं समानतेनं हाताळणं. मात्र याचा अर्थ असंवेदनशील असणं नव्हे तर भावनांवर नियंत्रण ठेवण्याची त्या व्यक्तीची क्षमता आहे. ठीक आहे. त्यानंतर सनदी सेवेमध्ये भावनिक बुद्धिमत्तेची काही उदाहरणं आपण बघूयात. हम्म, 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 हम्म. ठीक आहे. तसंच बघूयात आपण. दिसत असेल ना अशी मी आशा करतो. सेटिंग तर काय मला जमाना जास्त. ठीक आहे. की सनदी सेवेमध्ये भावनिक बुद्धिमत्तेची काय उदाहरणं की IAS अवनी शरण हे छत्तीसगड सेवेतील एक IAS अधिकारी आहेत. छत्तीसगड केडरचे. ठीक आहे. पण छत्तीसगडमध्ये तुम्हाला माहिती आहे की आदिवासी समाज थोडा जास्त आहे. पण त्यावेळेस आदिवासी क्षेत्रामध्ये आरोग्य सेवा पुरविण्यासाठी की आदिवासी जिथं राहतात त्या ठिकाणी अजून ती चारचाकी गाडी जाऊन येऊ शकेल असे रस्ते तयार झालेले नाहीयेत. मात्र त्या आदिवासी सेवांना त्या आदिवासी लोकांना तिथली जी काही स्थानिक परिस्थिती आहे ती विचारात घेऊन त्यांना आरोग्य सेवा तर उपलब्ध करून द्यायची आहे. मग अशा वेळेस त्या अवनी सरण यांनी दुचाकी अँब्युलन्सची सेवा सुरू केली. ठीक आहे. की त्या आदिवासींना आरोग्य सेवा द्यायची दुचाकीवरून. मग त्यांना दवाखान्यात आणणं असेल, नेणं असेल दुचाकीवरून किंवा एखादा जो तुमचं काही मेडिकल ऑफिसर आहे, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय डॉक्टर्स वगैरे, नर्स, परिचारिका त्या लोक दुचाकीवरून जाऊन त्या आदिवासींना त्यांची सेवा देणार, आरोग्य सेवा पुरविणार. ठीक आहे. अवनी सरण यांचा खूप महत्वाचा उपक्रम आहे. त्यानंतर केरळमध्ये IAS प्रशांत नायर आहेत. त्यांनी ह्या नोट जरी इथे दिसत नसल्या तरी मी ऑलरेडी ग्रुपवरती आपल्या ऍपवरती ऍड केलेलं आहे. ठीक आहे. तिथून तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पाहाल. मग IAS प्रशांत नायर आहेत. प्रशांत नायर त्यांनी ऑपरेशन सुलेमानी चालवलं. त्यामध्ये त्यांनी काय केलं की जे काही गरीब आणि भुकेले लोक आहेत त्यांना ते कुपन दिलं जाणार आणि ते रेस्टॉरंटमध्ये जाऊन अन्न घेणार. ठीक आहे. जे फूड आहे ते घेणार. पण त्यासाठी त्यांनी मोफत अन्न कार्यक्रम हा जो काही फ्री फूड प्रोग्राम आहे तो त्यांनी चालवला. ठीक आहे. त्यानंतर तामिळनाडू कॅडरचे IAS आहेत संदीप नांदुरी. पण त्यांनी जे काही दिव्यांग लोक आहेत त्यांच्यामध्ये आत्मसन्मानाचा भावना येण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी कॅफे एबल नावाची कॅफे सुरू केले की ते ही जी काय कॅफे आहे कॅफे एबल ही त्या दिव्यांगांकडून चालवली जाते. ही गोष्ट कधी शक्य होते मला सांगा की IAS अवनी सरण यांनी दुचाकी अँब्युलन्स सुरू केली. त्यांनी कशी सुरू केली वन साइज फिट्स ऑल अप्रोच त्यांना अवलंबता आला असता की ठीक आहे जे काही बाकीच्या राज्यांनी बाकीच्या जिल्ह्यांनी बाकीच्या ठिकाणी होत आहे तसंच तिथं नाहीत रस्ते तर राहू देत मला काय त्याचं एवढं मी ते करणं एवढं कंपल्सरी नाहीयेच. पण त्यांनी ती लोकांची परिस्थिती बघितली त्यांच्यामध्ये असलेल्या एम्पथीमुळे ठीक आहे लोकांचं ते दुखणं बघितलं आणि त्यामुळे सरकारच्या सेवेचा लाभ त्या लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे हे त्यांनी ओळखलं आणि त्यासाठी त्यांनी त्या आउट ऑफ बॉक्स जात त्यांनी ती गोष्ट केलेली पाहायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर हे आर्मस्ट्रॉंग पामे आहेत. तुम्ही यांचं नाव ऐकलं असेल. त्यांना मिरॅकल मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. ठीक आहे. आर्मस्ट्रॉंग पामे ते मणिपूर केडरचे IAS ऑफिसर आहेत. मणिपूरमध्ये एका म्हणजे एक आदिवासी गावाला दुसऱ्या ठिकाणी जोडण्यासाठी की म्हणजे त्यांना वळवंडा खाऊन खूप लांबून जावं लागत होतं. मग डोंगरातून जर मधून रस्ता केला
तर ते अंतर बरंच कमी होणार होतं. मात्र त्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळत नव्हती त्या रस्त्याच्या कामासाठी. मग या माणसानं, या IAS अधिकाऱ्यानं क्राऊड फंडिंग केले. स्वतःचा पैसा, स्वतःचा पगाराचा पैसा त्यात टाकला, लोकांकडून पैसे जमवले आणि 100 किलोमीटरचा रस्ता बांधून काढला आणि लोकांचं जे काही मोठं अंतर होतं ते कमी केलं, लोकांचा वेळ वाचविला. या गोष्टी कधी शक्य होतात? ही भावनिक बुद्धिमत्ता आहे. तुम्हाला तुमच्या पदाची जबाबदारी माहित आहे, तुम्हाला तुमच्या प्रेरणा माहित आहेत की तुम्ही सर्व्हिसमध्ये आलात कशासाठी, ठीक आहे, आणि स्वतःला तुम्हाला मोटिवेट ठेवता येत आहे. त्या माणसाला किती संकटांचा सामना करावा लागला असेल, पैसे जमले असतील सहजासहजी नसतीलच ना, लोकांना पटवून द्यावं लागलं, ते कॉस्ट त्यांना सांगावं लागलं आणि त्यानंतर खडतर मेहनतीनंतर त्यांना ते शक्य झालं. ठीक आहे. त्यानंतर त्या IAS शशांक आला आहेत, मला वाटतं त्या पश्चिम बंगाल कॅडरच्या आहेत. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलीला सरकारी शाळेमध्ये घातलं. ठीक आहे. मला सांगा, आज आपण पाहतो की सरकारी शाळांची स्थिती काय आहे आणि दुसऱ्या बाजूला खासगी शाळांची भरभराट कशी सटाणा होते, शिक्षणाचं खासगीकरण कसं होतंय. मग अशा वेळेस त्या IAS अधिकारी शशांक आला यांनी स्वतःच्या मुलीला सरकारी शाळेत पाठविलं आणि ज्यावेळेस ती त्यांची मुलगी जी सरकारी शाळेत जात होती, ती मध्यान्ह भोजन योजनेमध्ये आपण भात मुलांना देतो, ठीक आहे, म्हणजे मिड डे मील आपण पुरवित असतो. मग ती मिड डे मील ती मुलगी घेऊन, म्हणजे तिला भात मिळाला नाही, तो कोरडा तांदूळ ती घेऊन घरी आली. त्यावेळेस त्याच्या आई असलेल्या शशांक आलांनी ते पाहिलं आणि त्यांनी त्याबाबत आधी चौकशी केली, तर त्यांना शाळेकडून माहिती मिळाली की शाळेमध्ये हा जो काही भात शिजवण्यासाठी बाकीचं जे लागतंय, बटाटा असेल, कढीपत्ता असेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, कोथिंबीर, टमाटर असेल, कोबी असेल, या सगळ्या गोष्टी त्या तिथल्या तिथे मिळत नाहीये त्या गावामध्ये. ठीक आहे, त्या खूप दुरून आणाव्या लागत आहेत. मग अशा वेळेस त्यांनी ती लोकांची समस्या समजून घेतली, विद्यार्थ्यांची त्या शाळेची समस्या समजून घेतली आणि माय स्कूल माय फार्म नावाचा इनिशिएटिव्ह सुरू केला की शाळेतच आपण हे जे काही भातासाठी लागणाऱ्या बाकीच्या गोष्टी आहेत, ठीक आहे, जो पालेभाज्या आहेत, त्या आपण शाळेतच का पिकवू नयेत. त्या दृष्टीने त्यांनी तो पुढाकार सुरू केला आणि त्याच वेळेस त्यांना मला सांगा की स्वतःच्या मुलीला खासगी शाळेत टाकणं परवडणार नाहीये का? मग त्यांनी का टाकलं? कारण की लोकांचं दुखणं त्यांना ते समजून घ्यायचं की लोकांवरती काय बिंबवतोय. त्यावेळेस मी काहीतरी प्रयत्न करू शकते आणि शाळांची जी काही सरकारी शाळांची स्थिती आहे ती सुधारण्यासाठीची ओढ माझी असणार आहे. ठीक आहे, अशी आपल्याला बरेच प्रकरणं पाहायला मिळत आहेत, बरीच उदाहरणं की बरेच IAS IPS अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मुलाला सरकारी शाळा असेल, सरकारी अंगणवाडी असेल, त्यांच्यामध्ये दाखल केलेलं आहे. ठीक आहे, त्यातून आपल्याला लोकांची स्थिती समजत असते खऱ्या अर्थानं. त्यानंतर अजय शंकर पांडे आहेत, आंध्र प्रदेश केडरचे. ते 10 मिनिटं त्यांच्या ऑफिसमध्ये स्वतः जातात आणि स्वतः त्यांच्या केबिनची वगैरे स्वच्छता स्वतः करत असतात. मग त्यातून एक सामाजिक आदर्श पुढे जात असतो. ठीक आहे, की कोणतंही काम बारीक नसतंय, छोटं नसतंय. त्यानंतर IAS यस सोमवंशी आहेत, मध्य प्रदेश केडरचे. ठीक आहे, त्यांनी काय केलं की त्यांच्या कार्यालयातील AC काढला आणि तो कुपोषित जे बालकांचं पुनर्वसन केंद्र आहे तिथं नेऊन तो ठेवला की कुपोषित बालक आहे ते अगोदरच, मग त्यांचं उन्हाच्या ज्या लाह्या आहेत, हिटवेव्स, त्यापासून त्यांचं संरक्षण अधिक चांगल्या पद्धतीने व्हावं, मला त्याची तेवढी गरज नाहीये हे त्यांनी ओळखलं आणि ती गोष्ट त्यांनी केली आणि त्यानंतर पुढच्या काही दिवसातच अजून जास्त निधी जमला, अजून जास्त AC खरेदी करून ते पुनर्वसन केंद्रामध्ये बसवले गेले. म्हणजेच हे जे काही IAS अधिकारी असतात ते रोल मॉडेल्स म्हणून काम करू शकतात. त्यांच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी समाजासाठी एक आदर्शवत काम करणं गरजेचं आहे. त्यावेळेस लोक त्यांच्याकडून आदर्श घेत असतात. ठीक आहे, त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यापुढे मग EI असलेले अधिकारी त्याच गोष्टी पुढे लिहिल्यात की हे रोल मॉडेल म्हणून काम करतात. ते नैतिक आणि सद्गुण समाजाच्या उभारणीसाठी हातभार लावतात. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ते मिळवत असतात. ते लवचिक असतात, फ्लेक्सिबल असतात, ते चेंज ओरिएंटेड, ते बदलाभिमुख असतात, समाजामध्ये बदल घडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ठीक आहे, आणि ते जैसे ते परिस्थितीला आव्हान देत असतात. क्लिअर? ठीक आहे, मग EI ला आपण अवगत कसं करू शकतो? EI ला अवगत करण्याचे काही मार्ग आहेत का? ठीक आहे, हाऊ वी कॅन लर्न द इमोशनल इंटेलिजन्स. हा प्रश्न UPSC ने ऑलरेडी विचारलेला आहे. ठीक आहे, मग EI ला अवगत करण्याच्या म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो आपण की जी काही आपली भरती प्रक्रिया आहे सिव्हिल सर्व्हिसेस, त्यामध्ये GS4चा जो पेपर आहे तो महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये EI म्हणजे काय हे महत्वाचं माहित, म्हणजे विद्यार्थ्यांना माहित करून घ्यावं लागतं ना. जे IAS होत आहे, तुम्ही उद्या जाऊन जे अधिकारी होणार आहात, तुम्ही GS4 अभ्यासणार आहात, नीतिशास्त्र हा विषय. मग त्याच्यामध्ये तुमची भावनिक बुद्धिमत्तेची ओळख होणार आहे. भावनिक बुद्धीचे ब्लॉक्स काय आहेत हे मी तुम्हाला आज सांगितलं. त्याच्याकडे तुम्ही आज इथून पुढे एक डोळसपणानं पाहाल की आत्मजागरूकता, आत्मनियमन, स्वप्रेरणा, सामाजिक कौशल्य, परानुभूती या गोष्टी असाव्या लागतात. त्या दृष्टीने तुम्ही तुमचा विकास घडवून आणाल, स्वतःची जी काही पर्सनॅलिटी आहे ती इम्प्रूव्ह कराल. ठीक आहे, मग इथं तुमची ही प्रायमरी ट्रेनिंग होत आहे. इथं तुम्हाला एक मूलभूत काय म्हणूयात की एक फंडामेंटल लेवलचं ज्ञान इथं मिळत आहे. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस सेवेमध्ये जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्या प्रशिक्षणातही तुम्हाला ह्या गोष्टी शिकविल्या जाणार आहेत. त्यानंतर पुढे तुमचं
मिड करिअर ट्रेनिंग होतं. ठीक आहे. म्हणजे करिअरच्या तुम्ही मधल्या अवस्थेत असताना तुम्हाला पुन्हा प्रशिक्षण दिलं जातं. ठीक आहे. त्यानंतर मल्टी स्टेक होल्डर, तुम्ही ज्यावेळेस सर्व्हिसमध्ये असता त्यावेळेस तुमचं मूल्यांकन केलं जातं आणि ते मल्टी स्टेक होल्डर असते, की बऱ्याच भागधारकांकडून तुमचं मूल्यांकन करणं, की अधिकारी म्हणून ह्या व्यक्तीने कसं काम केलं आहे. मग या वेगवेगळ्या पद्धतीतून वेगवेगळ्या पातळीवरून तुमच्यामध्ये एआय विकसित होत असतो आणि आपणही आपल्या व्यक्तिगत पातळीवर काही गोष्टी करू शकतो. कसं, की तुम्ही वादविवादांना प्रोत्साहन द्या. वादविवादातून आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची मतं समजत असतात. ठीक आहे. त्यानंतर भावनिक साक्षरता वाढवणं. भावनिक साक्षरता वाढवणं म्हणजे तुमचं संवेदनीकरण, तुम्हाला सेन्सिटाईज करणं. मग त्यासंबंधीचे काही चित्रपट असतील सोशल इश्यूजवरती, आर्टिकल 15 सारखा चित्रपट असेल, डॉक्टर जी सारखा चित्रपट असेल, किंग सारखा, थप्पड सारखा. ठीक आहे. हे चित्रपट काय करतात, की आपल्याला आपल्या संवेदना जागरूक करत असतात, आपली भावनिक साक्षरता वाढवत असतात. त्यानंतर तुमचं श्रवण कौशल्य तुम्ही सुधारा, तुम्ही एम्पथी बाळगा, स्वतःचं मूल्यांकन करा, इतरांचं निरीक्षण करा. ठीक आहे. तुम्ही जी काय कृती करता त्याचा इतरांवर काय परिणाम होतात, ते जर चुकीचे होत असतील तर तुम्ही तुमच्या वर्तनामध्ये, तुमच्या कृतींमध्ये सुधारणा करा. स्वतःचं मूल्यांकन करणं हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. स्वतःची अभिव्यक्ती सुधारा. त्यानंतर भगवद्गीतेनुसार जे आपण पाहिलं, की निष्काम कर्म करत राहा. की निष्काम कर्मयोगाचं तत्व हे खूप महत्वाचं आहे. ते तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेला विकास करण्यासाठी खूप सहाय्यभूत ठरणार आहे, की तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा, मात्र फळाची अपेक्षा ठेवू नका. ठीक आहे. परिणामांशी आसक्त होऊ नका आणि तसं जर झालं तर तुम्ही तुमची कृती करू शकणार नाही. म्हणजे डॉक्टरांचं काम काय आहे, की रुग्णाचा जीव वाचवणं किंवा रुग्णाला ट्रीट करणं, उपचार करणं. मात्र मी रुग्णाचा एखादा खूपच गंभीर जखमी रुग्ण आहे किंवा गंभीर अवस्थेमध्ये आहे आणि त्याला मी वाचवलंच पाहिजे, मी जी काय करत आहे त्यामुळे. असं जर डॉक्टरांनी वाचवलंच पाहिजे, त्याच्याशी जर ते अटॅच झाले तर ते दुसऱ्या रुग्णावरती उपचार करू शकणार नाही. त्यांनी त्यांचं फक्त काम करणं हे महत्वाचं असतं. ठीक आहे. या पद्धतीने आपण एआय ला अवगत करू शकतो. त्यानंतर पुढे काय आहे, की भारतीय संदर्भात एआय काय आहे त्या गोष्टी आपण बघितल्या. आता ही जी काही गोष्ट आहे ती थोडीशी आपण थोडी डिटेलमध्ये बघूया. म्हणजे ठीक आहे, की भारतीय संदर्भात एआय किंवा भगवद्गीतेमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्यानुसार जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये सांगितलं, की व्यक्तीच्या पतनाला राग, क्रोध असेल किंवा कामना असेल. कामना म्हणजे काय? डिझायर, इच्छा. आणि राग किंवा क्रोध म्हणजे काय? अँगर. ह्या गोष्टी जबाबदार असतात. ठीक आहे. की ज्यावेळेस आपल्या मनामध्ये कशासाठीची तरी एक इच्छा किंवा कामना निर्माण होते, की मला हे हवंय. ठीक आहे. मग त्यासाठीची त्या कामनेमधून एक तीव्र इच्छा निर्माण होते, की ती गोष्ट मला मिळावी. कशा प्रती तरी तुमची तीव्र इच्छा निर्माण होणार. ठीक आहे. मग या तीव्र इच्छेमधून काय होत असतं? एक मिनिट हा जस्ट. ठीक आहे. एक मिनिट, एक थोडंसं काम होतं. हा, आपण काय पाहत होतो, की भारतीय संदर्भामध्ये एआय, त्याच्यामध्ये आपण मी काय म्हटलं, की आपल्या भगवद्गीतेमध्ये काय आहे, की स्थितप्रज्ञा, भावनिक बुद्धिमत्ता याच्याशी थोड्या गोष्टी बोललेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, काही निगेटिव्ह इमोशन्स असतात ज्या व्यक्तीच्या पतनाला कारणीभूत असतात. मग त्याच्यामध्ये त्यांनी तिथं दोन सांगितलं, की कामना आणि डिझायर, की तुमच्यामध्ये जर इच्छा आणि कामना उत्पन्न झाली तर त्या गोष्टीप्रती तुमच्या मनामध्ये आसक्ती बिल्ड होते. आसक्ती म्हणजे काय? अटॅचमेंट. ती गोष्ट आपल्याला हवी-हवीशी वाटू लागते. त्या गोष्टीसाठीची तीव्र इच्छा उत्पन्न होते. लॉन्गिंगनेस. ठीक आहे. आणि ज्यावेळेस ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही, ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही क्रोधित होतात. त्यावेळेस तुम्हाला राग येतो, क्रोध. आणि ज्यावेळेस तुम्हाला क्रोध येतो, राग येतो, त्यावेळेस व्यक्ती ही भ्रमित बनते. भ्रमित म्हणजे काय? डिल्युजनल. आणि ज्यावेळेस व्यक्ती हा डिल्युजनल बनतो त्यावेळेस तो त्याचा विवेक हरवून बसतो. त्याला योग्य काय अयोग्य काय यातला फरक समजत नाही आणि त्यावेळेस व्यक्ती काही करतो, म्हणजेच ती व्यक्ती पतनाकडे जाते, त्या व्यक्तीचं पतन होतं. ठीक आहे. आणि त्यामुळे हे निगेटिव्ह इमोशन्स आहेत. राग असेल, क्रोध असेल, वासना असेल किंवा कामना असेल, या गोष्टी. आणि याच्यावरती तुम्हाला त्या व्यवस्थित हाताळल्या आल्या पाहिजेत. त्यांचं तुम्हाला काय म्हणूयात, की व्यवस्थित त्या गोष्टी कमी कमी कशा करता येईल आपल्या व्यक्तिमत्वाला त्या तुम्हाला पाहता आल्या पाहिजेत. ठीक आहे. त्या दृष्टीने मग तुम्ही काय म्हणूयात, की तुम्ही ध्यान करणं असेल. ठीक आहे. स्वतःचं मूल्यांकन करणं असेल, स्वमूल्यांकन कायम. ही परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन तुम्हाला करता आलं पाहिजे. परिस्थितीचं मूल्यांकन मात्र ते वस्तुनिष्ठ पद्धतीनं. ठीक आहे. दुसऱ्यांवरती दोष न ठेवणं.
परिस्थिती व्यवस्थितरित्या बघणं, नेमकी कशी आहे, काय आहे, तुमचं जे वर्तन आहे त्याचा इतरांवरती काय प्रभाव पडतोय, काय परिणाम होत आहेत, त्या तुम्ही गोष्टी ओळखा, स्वतःचं वर्तन सुधारा, इतरांना ऑब्झर्व करा, इतरांची परिस्थिती समजून घ्या. ठीक आहे, या काही काही गोष्टींमधून आपण या नकारात्मक भावनांचं व्यवस्थापन करू शकतोय. ठीक आहे, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि मला वाटतं आपण आपल्याला या चॅप्टरमध्ये एवढंच अभ्यासायचं होतं की राहिलंय काय अजून. ठीक आहे, या भावनिक बुद्धिमत्तेतल्या आपण सगळ्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. हा चॅप्टर आपला इथं संपलेला आहे. परत एकदा वरून वरून बघूयात आपण की आपण काय काय बघितलं की भावनांची संकल्पना. मग भावना म्हणजे काय, मी तुम्हाला काय सांगितलेलं की भावना म्हणजे काय, की घटनेला दिलेली प्रतिक्रिया. ठीक आहे, त्याला आपण भावना असं म्हणतो. ही भावना व्यक्त होणं व्यवस्थित गरजेचं असते. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला सेन्स ऑफ रिलीफ मिळतो. मग ह्या भावना ज्या असतात त्यांच्या संबंधी काही मिथकं आहेत. भावनांचे प्रकार बघितले, प्राथमिक भावना, द्वितीयक, सकारात्मक आणि नकारात्मक. प्राथमिक म्हणजे काय, घटनेला किंवा परिस्थितीला दिलेला थेट भावनिक प्रतिसाद. ठीक आहे, आणि द्वितीयक म्हणजे काय, प्राथमिक भावनेला दिलेला प्रतिसाद. प्राथमिक भावनेमधून काहीतरी रिॲक्शन क्रिएट होणं, त्याला आपण द्वितीयक भावना म्हणतो. सकारात्मक सुखदचा अनुभव देणाऱ्या भावना, आणि नकारात्मक म्हणजे दुःखाचा अनुभव देणाऱ्या, आपल्या पतनाला कारणीभूत ठरणाऱ्या भावना. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय. त्याच्यामध्ये काय बघितलं की व्यक्तीनं स्वतःच्या तसेच इतरांच्या भावना ओळखणं, त्या समजून घेणं आणि त्या भावनांचा सकारात्मक पद्धतीने व्यवस्थापन करण्याची व्यक्तीची जी क्षमता आहे, सकारात्मक पद्धतीने वापर करण्याची क्षमता, त्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो. आणि डॅनियल गोलमन यांची व्याख्या की व्यक्तीची स्वतःच्या इतरांच्या भावना ओळखण्याची, समजून घेण्याची आणि त्यासोबत उत्पादक, निकोप आणि गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याकरिता त्या भावनांचा वापर करण्याची व्यक्तीची क्षमता, तिला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे काय अभ्यासलं, तिचे मुख्य स्तंभानी घटक काय आहेत. यामध्ये आपण दोन मॉडेल्स अभ्यासले, एक मेयर अँड सॅल्वी यांचं आणि दुसरं डॅनियल गोलमन यांचं. तुम्हाला डॅनियल गोलमन यांचं मॉडेल लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे 4 घटक सांगितले. त्याच्या अगोदर मेहर अँड सॅल्वी यांनी हे 4 घटक सांगितले आणि डॅनियल गोलमन यांनी 5 घटक सांगितले. त्याच्यामध्ये यांनी सुरुवातीला सांगितलं की इमोशनल परसेप्शन म्हणजे काय, भावनिक समज, म्हणजे इतरांच्या भावना समजून घेणं, तेच इतरांच्या भावना, इतरांच्या ते स्वतःच्या भावना जाणण्याची व्यक्तीची जी क्षमता असते त्याला आपण इमोशनल परसेप्शन असं म्हणतो. जे इमोशनल असिम्युलेशन आहे त्याच्यामध्ये काय येतं की तुम्हाला भावनांमध्ये काय म्हणूयात की भावनांमध्ये फरक करता आला पाहिजे आणि त्याच वेळेस तुमच्या विचार प्रक्रियेला सुलभ करता येणं, त्याला आपण इमोशनल असिम्युलेशन असं म्हणतो. इमोशनल अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तुमच्या भावना काय आहेत, त्या भावनांद्वारे व्यक्त होणारे संकेत काय आहेत, भावनांचं ट्रान्झिशन, संक्रमण काय आहे आणि त्यांचा नातेसंबंधावर कसा प्रभाव पडतो, या गोष्टी इमोशनल अंडरस्टँडिंग मध्ये येतात. आणि इमोशनल मॅनेजमेंट म्हणजे काय, की तुमचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट गाठण्यासाठी त्या भावनांचा व्यवस्थापन करण्याची व्यक्तीची क्षमता, त्याला आपण इमोशनल काय म्हणूयात की मॅनेजमेंट. ठीक आहे, भावनांचं व्यवस्थापन. त्यानंतर डॅनियल गोलमन यांचं मॉडेल आपण अभ्यासलं. त्याच्यामध्ये त्यांनी 5 घटक सांगितले. सगळ्यात महत्वाचा पहिला घटक काय म्हणतात की सेल्फ अवेअरनेस, स्वजागरूकता. मग स्वजागरूकता म्हणजे काय, तुमच्या भावना, तुमची बलस्थानं, तुमची कमकुवत स्थानं, तुमची जबाबदारी, तुमची प्रेरणा तुम्हाला माहीत असावी लागते. ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही सेल्फ अवेअर आहात. आणि सेल्फ अवेअर असणं खूप जास्त गरजेचं असतं, कारण की भावनिक बुद्धिमत्तेचा हा गाभा आहे. तुम्ही स्वतःला ओळखणं, तुम्ही स्वतःला ओळखल्यानंतरच बाकीच्यांना ओळखू शकता ना. स्वतःला हँडल केल्यानंतर तुम्ही बाकीच्यांना हँडल करू शकता. त्यामुळे स्वतःला ओळखणं, स्वतःचं व्यवस्थापन करता येणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे स्वप्रेरणा म्हणजे सेल्फ मोटिवेशन. तुम्हाला स्वतःला प्रेरित ठेवता आलं पाहिजे. तुमचं जे काम उद्दिष्ट आहे त्याप्रती चिकाटी आणि उत्साह कायम ठेवता आला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही जे काही काम करत आहात ते का करत आहात, त्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही तुमच्याकडे स्वप्रेरणा असते. समजा आपल्यातील काही मुलं असतील, मी मगाशी सांगितलं तीच गोष्ट परत, की ज्यांना त्यांचे आई वडील किंवा नातेवाईक किंवा कोणत्यातरी कारणास्तव ते युपीएससीची किंवा एमपीएससीची तयारी करत आहात, त्यावेळेस त्यांना सेल्फ मोटिवेशन ठेवणं अवघड जातं. मात्र ज्या मुलांना माहित आहे की मी स्पर्धा परीक्षेची तयारी का करत आहे, मला अधिकारी का व्हायचंय, त्या विद्यार्थ्यांमध्ये सेल्फ मोटिवेशन कायम टिकून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर पुढची गोष्ट असते ती म्हणजे सेल्फ रेग्युलेशनची. तुम्हाला स्वतःचं नियमन करता आलं पाहिजे. तुमचं जे इम्पल्सिव्ह बिहेवियर आहे किंवा तुम्ही जी कृती करणार त्या कृतीचे परिणाम काय आहे त्याचा तुम्ही विचार अगोदर केला पाहिजे. ठीक आहे, आणि त्याद्वारे तुम्ही स्वतःचं नियमन केलं पाहिजे. सहानुभूती म्हणजे काय, स्वतःला इतरांच्या स्थितीमध्ये ठेवणं, कल्पकतेने ठेवणं आणि त्यांची भावनिक स्थिती, इमोशनल प्रोफाईल समजून घेणं की ती व्यक्ती कोणत्या बाबींमधून जात आहे. ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांचे दृष्टिकोन समजून घेऊ शकता, त्या व्यक्तींना जज करणार नाही. ठीक, क्लिअर. आणि त्यानंतर 5वा आपण घटक पाहिलेला की सामाजिक कौशल्य, सोशल स्किल्स.
म्हणजे काय, की तुम्हाला नातेसंबंधांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे, तुम्हाला तुमचं नेटवर्क व्यवस्थित बिल्ड करता आलं पाहिजे. हे जे काही स्किल आहे त्याला आपण सामाजिक कौशल्य असं म्हणतो. आणि सनदी सेवकामध्ये ते असलं पाहिजे, की त्याला सामान्य नागरिकांशी कनेक्ट होता आलं पाहिजे, त्याला वरिष्ठांशी संवाद ठेवता आला पाहिजे, त्याला राजकीय नेत्यांशी सुद्धा व्यवस्थितरित्या संवाद ठेवता आला पाहिजे. ठीक आहे. या गोष्टी असेल तर तो प्रभावी सनदी सेवक म्हणून काम करू शकतो. मग आपण पाहिलं की ज्यांच्यामध्ये परानुभूती आहे त्या सनदी सेवकांनी कसं चकोरी बाहेर जात उत्तमरित्या लोकांसाठी कामं केलेली आहेत. दुचाकी अँब्युलन्सचा पुढाकार असेल अवनी सरन यांचा, किंवा शशांक याला यांचा माय फार्म माय स्कूल इनिशिएटिव्ह असेल, ठीक आहे, किंवा प्रशांत नायर यांचा ऑपरेशन सुलेमानी हा इनिशिएटिव्ह असेल, किंवा मला सांगा की जे काही आपण आर्मस्ट्रॉंग पाम्यांचं उदाहरण बघितलं की 100 किलोमीटरचा रस्ता त्या आयएसनं मणिपूरमध्ये क्राऊड फंडिंग मधून बांधला. मग ही गोष्ट साधी आहे का? त्या माणसामध्ये स्वजागरूकता असल्याशिवाय, स्वप्रेरणा असल्याशिवाय, परानुभूती आणि सामाजिक कौशल्य असल्याशिवाय या गोष्टी शक्य आहेत का? म्हणजेच काय, की एक सनदी सेवक म्हणून यशस्वीपणे काम करण्यासाठी, प्रभावी आणि कार्यक्षमपणे परिणामकारकपणे काम करण्यासाठी तुमच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्या गोष्टी का का सनदी सेवेच्या संदर्भात महत्वाच्या त्या आपण गोष्टी बघितल्या, की प्रशिक्षणाकडे संसाधने दुर्मिळ आहेत. तुम्हाला इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह सोल्युशन्स शोधून काढायचे आहेत. ठीक आहे. कामाचा ताण जास्त असणारे तुम्हाला तणावाचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या कनिष्ठांना प्रेरित करता आलं पाहिजे. आपत्तीची परिस्थिती तुम्हाला सांभाळायची, लोकांच्या सेवा पुरवठ्याशी संबंधित परिस्थिती सांभाळायची, राजकीय नेत्यांचा दबाव असेल, माध्यमांचा दबाव असेल, तो तुम्हाला व्यवस्थितरित्या हाताळायचा आहे. आणि त्याच वेळेस तुम्हाला तुमची एका बाजूला फॅमिली आहे, एका बाजूला वर्क प्रेशर आहे. त्या फॅमिली आणि वर्क दोन्ही गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला बॅलन्स करायचा आहे. ठीक आहे. या सर्व दृष्टीने सनदी सेवेसाठी अधिकाऱ्यांसाठी भावनिक बुद्धिमत्ता खूप जास्त महत्वाची आहे. आणि त्यासाठी हे 5 घटक खूप जास्त महत्वाचे आहेत. ते आपल्यामध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसे रुजवता येतील ही गोष्ट तुम्ही आणि मी पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण शेवटाला भारतीय संदर्भामध्ये ईआय काय आहे, मग ती बघू तिच्या संदर्भात स्थितप्रज्ञ असणं, संकटातही तुम्ही स्थिर अविचल राहणं, यश अपयशानं हुरळून न जाणं किंवा अपयशातही खचून न जाणं, या गोष्टी आपण बघितल्या. आणि सगळ्यात शेवटी जो काही राग, वासना किंवा जी काही कामना आहे, डिझायर, यांमुळे व्यक्तीचं पतन कसं होतं, काय म्हणूयात की कामना एखादी डिझायर क्रिएट झाली तर तुमची अटॅचमेंट त्याबद्दल वाढते. आणि अटॅचमेंट मधून ती गोष्ट तिची त्या गोष्टीसाठीची तीव्र इच्छा निर्माण होते. आणि ज्यावेळेस ती गोष्ट ती इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळेस आपल्यामध्ये क्रोध उत्पन्न होतो. आणि क्रोध मधून व्यक्ती डिल्युजनल बनते, भ्रमित बनते, भ्रामक बनते. आणि त्यातून व्यक्तीला योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, नैतिक काय, अनैतिक काय हे समजत नाही. आणि त्यावेळेस व्यक्तीचा विवेक संपून जातो आणि व्यक्ती ही पतनाकडे जाते. ठीक आहे. मग आपण रावण, दुर्योधन यांची जी उदाहरणं पाहतो त्या गोष्टी त्याचीच द्योतक आहे. ठीक आहे. मग भावनिक बुद्धिमत्ता हे जे काय प्रकरण होतं ते तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. यात जर काय तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला ते विचाराल. मग आज क्लास असाइनमेंट आणि होम असाइनमेंट म्हणून तुम्ही कोणते प्रश्न घ्याल? ठीक आहे. आपण काय प्रश्न बघूयात वाटलंच तर, की या टॉपिकवरचे प्रश्न. ठीक आहे. की याच्यावरती युपीएससीने ऑलरेडी 3दा प्रश्न विचारलेला आहे की भावनिक बुद्धिमत्ता आणि तिचे घटक काय आहे. ठीक आहे. मग आता व्हॉट डू यू मीन बाय इमोशनल इंटेलिजन्स, प्रश्न काय आहे बघा. मोठं काय होईल ना. ठीक आहे. प्रश्न काय आहे की व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ एआय आणि कॅन दे बी लर्न, म्हणजेच काय भावनिक बुद्धिमत्तेचे घटक काय आहेत आणि ते आपण शिकवू शकतो का. दुसरा प्रश्न आहे की ईआय इज द एबिलिटी टू मेक युअर इमोशन्स वर्क फॉर यू इन्स्टेड ऑफ अगेन्स्ट यू, डू यू अग्री विथ दिस स्टेटमेंट. की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या ज्या भावना आहेत त्या तुमच्या अगेन्स्ट काम करणार नाही तर त्या तुमच्यासाठी काम करतील. ठीक आहे. हे तुम्हाला डिस्कस करायचं आहे. म्हणजेच काय, तुम्ही जर भावनांवरती राज्य केलं नाही, तुम्ही तुमच्या भावनांना जर कैद केलं नाही तर भावना तुम्हाला कैद करणार आहे. ठीक आहे. मी काय म्हणतोय, तुम्ही भावना समजून घेणं आणि त्यांना तुमच्या कैदमध्ये ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आता भावना तुम्हाला कैद करणार आहे, भावना तुमच्यावर राज्य करणार आहे. तेच त्यांनी याच्यामध्ये विचारलेलं आहे. मग तुम्हाला सांगायचंय की स्वजागरूकता असणारी व्यक्ती किंवा स्वप्रेरित असणारी व्यक्ती किंवा काय म्हणूया की स्वनियमन असणारी व्यक्ती, हे जे काही ब्लॉक्स आहेत, बिल्डिंग ब्लॉक्स आपण एआयचे बघितलेले, त्या संदर्भात तुम्हाला सांगायचं की ते ह्या जर गोष्टी व्यक्तीकडे असतील तर व्यक्तीच्या भावना तिच्यासाठी कशा काम करतील, तिच्या विरोधात काम करणार नाही. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, यातून तुम्हाला काय समजतं आणि बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ एआय काय आहेत. तर हा तुमचा प्रश्न आजचा असणार आहे. ठीक आहे. आपल्या
जी पीडीएफ मी तुम्हाला आपल्या ऍपवरती दिलेली आहे त्याच्यामध्ये हा आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न की भावनिक बुद्धिमत्तेतून तुम्हाला काय समजतं? व्हॉट डू यू मीन बाय इमोशनल इंटेलिजन्स? आणि प्रश्नाचा दुसरा पार्ट आहे की व्हॉट आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ एआय? भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? आपण जी व्याख्या बघितली तेच तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ एआय म्हणजे तुम्हाला डॅनियल गोलमन यांनी जे भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक सांगितलेले आहेत, 5 मुख्य स्तंभ सांगितलेले आहेत, ते तुम्हाला सांगायचे आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही कन्क्लूड कराल. मग कन्क्लुजन मध्ये तुम्ही म्हणू शकता की डॅनियल गोलमन यांनी अगदी योग्यपणे म्हटलेलं आहे की व्यक्तीच्या यशामध्ये आयक्यूचा वाटा हा फक्त 20% आहे आणि EQचा वाटा इमोशनल कोशंट किंवा इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा 80% आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढेही या संदर्भात प्रश्न आहेत एआयच्या संदर्भात की मी काय म्हटलं होतं की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिसच्या संदर्भात सुद्धा प्रश्न येतात. त्याच्यामध्ये तोच प्रश्न आहे की व्हॉट डू यू मीन बाय एआय आणि डिस्कस द रोल ऑफ एआय इन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिसेस. एआय म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि प्रशासकीय व्यवहारामध्ये त्याचा कसा उपयोग होतो. ठीक आहे. तुमची भूमिका काय आहे? किंवा दुसरा प्रश्न आहे की हाऊ विल यू अप्लाय एआय इन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिसेस. प्रशासकीय व्यवहारामध्ये तुम्ही भावनिक बुद्धिमत्तेचा वापर कसा कराल? त्याच गोष्टी की ह्या सनदी सेवेच्या अधिकाऱ्यांनी कसा केलेला आहे. मग तुम्ही सनदी सेवेसाठी भावनिक बुद्धिमत्तेची उपयुक्तता या चॅप्टरमध्ये या सब टॉपिक मध्ये ज्या गोष्टी आपण बघितलेल्या त्या गोष्टी तुम्ही इथं सांगू शकता. ठीक आहे. क्लिअर आहे सगळं? ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत आणि इथं आपण थांबूयात. आणि तो जो काय प्रश्न आहे की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि भावनिक बुद्धिमत्तेचे घटक काय आहेत, तो प्रश्न तुम्ही क्लास असाइनमेंट म्हणून घ्या. आणि दुसरा एक प्रश्न असेल या टॉपिकवरती तुम्हाला क्लास असाइनमेंट होम असाइनमेंट म्हणून की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि भावनिक बुद्धिमत्तेची भूमिका प्रशासकीय व्यवहारामध्ये काय आहे. ठीक आहे. ते 2 प्रश्न तुम्ही होम असाइनमेंट म्हणून माझ्याकडे चेक करायला द्या. ठीक आहे. तिथं थांबूयात आपण. पुढल्या लेक्चरला आपण आपला पुढल्या प्रकरणाला सुरुवात करूयात. तोपर्यंत धन्यवाद.